पाशाभाई पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली आणि पहिलाच कार्यक्रम बीडमध्ये पत्रकारांच्या व्याख्यानाच्या निमित्ताने ते या ठिकाणी येत आहेत. पाशाभाईचा अनेकदा आपण भाषणं ऐकलेली आहेत. आज आपण त्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये असे काही नेते अपवादात्मक नेते आहेत की ज्यांचं भाषण फक्त ऐकून भागत नाही, ते बघावंही लागतं. आणि म्हणून त्यामध्ये पाशाभाई पटेलांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. कारण त्यांच्या अनेक सभा मी ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये अंबाजोगाईला शिकत होतो त्यावेळेस त्यांची पहिली सभा मी मोरेवाडीमध्ये ऐकली. आणि म्हणून त्यावेळेसपासून मी त्यांचा चाहता आहे. आणि गेली 30, 35, 40 वर्ष ज्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम केलं, 6-6 महिने घराच्या बाहेर राहून संघटना बांधली. आणि म्हणून त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये कृषी मूल्य आयोग काय असतं किंवा ज्या काळामध्ये सरकार भाव कसं काढतं, भाव कसे निघतात, मी शेतकऱ्याचा मुलगा, मला माहीत नव्हतं. मी ज्यावेळेस अंबाजोगाईच्या आणि परळीच्या बाजारामध्ये आम्ही ज्यावेळेस माल घेऊन जातो त्यावेळेस आम्हाला इतकंच माहीत होतं की बीट ज्यावेळेस येतं त्यावेळेस भाव निघतो, पण हा भाव कसा ठरतो हे कुणालाच माहीत नाही. आणि म्हणून पाशाभाईने गेली 30-35 वर्ष शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, तो रास्त मिळाला पाहिजे या भूमिकेतनं लढा उभारला. आता तुमची भूमिका बदललेली आहे. आणि म्हणून आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की गेली 30-35 वर्ष ज्या प्रश्नासाठी तुम्ही लढा दिला, ज्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांना जागृत केलं, ज्या प्रश्नासाठी आंदोलनं केली, ज्या प्रश्नात तुम्ही जेलमध्ये गेलात, ज्या प्रश्नात तुम्ही लाठ्या खाल्ल्या, ते प्रश्न सोडवण्याचं शस्त्र, ज्याला आम्ही शस्त्र म्हणू, सोडवण्याचे शस्त्र हे तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून आत्ता तुम्ही काय भूमिका घेणार आहेत, या कृषी आयोगावर तुमची निवड झाल्याबद्दल शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे, तुम्ही कशा पद्धतीनं सरकारला शिफारस करणार आहेत, हे जाणून घेण्याची आमची उत्सुकता आहे. आजच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र पोकळे साहेब, मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष एकुलते एक, त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं ते वसंतराव मुंडे साहेब, संतोष मानूरकर साहेब, आता तुम्ही घोडके साहेब, सलीम जहांगीर साहेब, आणि आता सगळ्यालाच साहेब म्हणावं लागतं. तर लय अवघड कंडिशन आहे. आज तुम्ही माझं जे व्याख्यान ठेवलात, हे व्याख्यानाचा विषय सगळ्या महाराष्ट्रभर कळण्यासाठी आम्ही ज्या 2 पदयात्रा काढल्या, तर हे यश माझी एकट्याचं नाही, अजून 2 माझे पार्टनर आहेत, स्लिपिंग पार्टनर. एक आहेत अच्युत गंगणे आणि एक आहेत शिवाजी पाटील नदिवाडीकर. तर हे दुसरं कोण येऊ का न येऊ माझ्या संग, मला लई शिव्या द्यायची आहे, पण हे दोघं शिवी न देता माझ्याबरोबर 1000 किलोमीटर चालले. गबरू, किती कौतुक आहे त्यांचं. आणि मग व्यासपीठावर असलेले आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलेले कालिदास पेठ आणि सर्व उपस्थित सर्व पत्रकार भावानो आणि भगिनीनो, 1 तारखेला वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. आणि या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून पाशा पटेल काम पाहतील. म्हणजे मी या राज्याचा पहिला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष, पहिला इतिहासामध्ये. प्रश्न सुटल न सुटल परंतु पहिला अध्यक्ष कोण, तर पाशा पटेल, एवढं तरी नक्की झालं. आता पुढचं बघूत काय काय होणार आहे, काय काय नाही. ते विषय मी फक्त माहितीसाठी सांगतो की उद्या चहा नको, कार्यक्रम संपल्यानंतर. आता मी बोलत असताना मध्ये कोणच नाही. खरं तर उद्या सोमवारी एका दैनिकामध्ये लेख येणार आहे, निखाऱ्याशी खेळ.
म्हणजे माझ्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये जे लेख येणार आहे ते निखाऱ्याचा खेळ, म्हणजे निखाऱ्याचा खेळ आहे. काल मी एका ठिकाणी असं वाचलो की पाशाचा फास कुण्याच्या गळ्याला आवळणार, म्हणजे नीट काहीच नाही, असंच आहे सगळं खेळ. आणि मग हे सगळं मी माझ्याबद्दल वाचलो. काही लोकांनी टॉर्चर करायचं बी टाकलं, पण फार म्हणजे 0 पॉईंटमध्ये ते दुर्लक्ष करण्यासारखं विषय सोडून देते. परंतु दुसरं अजून काय ऐकलो मी, मला सगळ्यात मोठी डिग्री कोणाची वाटली तर माझी नियुक्ती झाल्यानंतर ND पाटील साहेब यांचा मला फोन आला. खरं तर ND पाटीलाचा फोन मला यायच्या लायकीचं मी नाही, परंतु त्या माणसाने मला फोन केला आणि म्हणले की पाशा पटेल, मला आज अत्यंत आनंद झालेला आहे की या विषयाची माहिती असलेला योग्य माणूस या पदावर बसले, म्हणले मला समाधान आहे. एवढं ह्याच्यापेक्षा मोठं काय सर्टिफिकेट आहे. आज सकाळी मला एका काँग्रेसच्या फार मोठ्या नेत्याचा फोन आला, कोल्हापूरहून, फार मोठ्या नेत्याचा. नाव सांगतो, तुम्ही त्याचा वापर करू नका कुठं. बंटी पाटील साहेब, DY पाटलाची चिरंजीव. त्यांनी मला सांगितलं की पाशा पटेल की 2 तारखेला आमची मीटिंग होती म्हणले, आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेजची. आणि मग आम्ही मीटिंग घेऊ लागलो तर आमचा प्राध्यापक आला म्हणलं ॲग्रिकल्चर कॉलेजचा. आणि त्यांनी मला म्हणले, साहेब लय आनंदाची घटना घडली हो. ते म्हणजे काय झाली रे बाबा. तर ते म्हणले कृषी मूल्यावर पाशा पटेलला घेतलं बघा. हे बंटी पाटील म्हणले, अबे तू काँग्रेसचा, मी काँग्रेसचं, काँग्रेस एक आपलं पक्षाचं आहे आणि तू त्याचं कौतुक काय करल. नाही साहेब काही बी म्हणा, माणूस लई चांगला आहे. आता मला ज्या पद्धतीचं 5 दिवस म्हणजे 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत माझे दोन्ही फोन म्हणजे एवढे बिझी होते की माझ्या एका मित्राने सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या की 5 दिवस रोज 100 बार ट्राय केलं, लागलं नाही. आज 5व्या दिवशी लागलं. म्हणजे एवढं लोकांनी फोन करून माझ्यावर माझं अभिनंदन केले. कशासाठी केले मला माहीत नाही. मी का मूर्ख आहे का पागल आहे का नालायक आहे काय मला माहीत नाही, परंतु एवढं सगळं झालं. मला दिल्लीतून फोन आला की मनमोहन सिंग सरकारमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी कमिटी स्थापन केली आहे की हे सगळ्या हमी भावाची सिस्टीमच बदलावं लागणार आहे, जुनी झाली. आणि म्हणून ह्याच्यावर एक कमिटी स्थापन झाली आहे आणि तुम्ही या दिल्लीला. मी दिल्लीला गेलो, पवारसाहेबाला भेटलो. त्यांनी मला निमंत्रित सदस्य म्हणून त्या कमिटीमध्ये घेतलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली तर या क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे दिल्लीमध्ये भारत सरकारमध्ये या सगळ्या गोष्टीशी संबंधित जे 9 DG असतात त्या 9 DG लोकांबरोबर आणि देशातल्या मान्यवर 7 नेत्यांबरोबर, देशातले शेतकरी नेते 7 आणि 9 DG यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. खरं तर तुम्ही मी बोलून काय उपयोगाचं आहे. या समितीचा जो अध्यक्ष आहे ते भारताचं कृषी अर्थशास्त्र संशोधन परिषद एक समिती आहे भारत सरकारची, ॲग्रिकल्चर रिसर्चमध्ये काम करणारी संस्था आहे INCAP. आणि त्या संस्थेचा जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाच्या त्या संस्थेचा जो संचालक आहे त्या संस्थेच्या संचालकाच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी त्यांनी स्थापन केली होती. आज ते अध्यक्ष कुठे आहेत तर नीती आयोगाचे सदस्य आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाचे सल्लागार आहेत. ते ज्या दिवशी अध्यक्ष झाले या कमिटीचे, रमेशचंद कमिटीचे, त्याच्या आधी मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी भेटायला गेलो, एकदा नाही बऱ्याच वेळेस भेटायला गेलो. आणि भेटल्यानंतर मी ज्या ज्या वेळेस गेलो त्या त्यावेळेस मी पहिलं बॅग घेऊनच हिंडत होतो, कागद घेऊन, त्याचे झेरॉक्स त्याचे झेरॉक्स, हे पेपर ते पेपर, ते कटिंग हे कटिंग. म्हणजे देशाचं भारत देशाचं जिथं कृषी अर्थशास्त्राचं काम चालतंय त्याच्या प्रमुखाने कमीत कमी 50 कागद माझ्यापासून झेरॉक्स करून घेतले. मला वाटलं जो आपल्यापाशी काहीतरी आहे, म्हणजे भारत सरकारचं प्रमुख आपल्यापासून घेत आहे, पुन्हा आपलं जरा वाढलं खेळ. बरोबर आहे.
आणि मग असं हे संधी कोण उपलब्ध करून दिली होती मला? ती पवार साहेबांनी. म्हणून त्यांना भेटून बा तुम्ही मला जे अनुभव दिले त्या अनुभवाचा मला फायदा झाला, म्हणून काल त्यांचे आभार मानायला गेलो. आता हे सगळे कोण कोण फोन केले, काय काय केले, काय काय केलं हे मी सांगत बसणार नाही. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर आरोप करणं फार सोपं असतंय, खूप सोपं. आरोप करणं एवढी सोपी गोष्ट तर दुसरी कुठलीच नाही. आणि बिछूट करणं त्याला तर काय मोकळं प्रवेशद्वार असतंय. परंतु एका गोष्टीसाठी आयुष्य घालवावं लागतंय. मी काही शेतकरी संघटनेमध्ये पुढारी व्हायसाठी आलो नव्हतो. लक्षात घ्या माझ्या गावची परिस्थिती. 250 घरं, त्याच्यात 25च मुसलमानाचे आणि 24 माझ्या विरोधात. माझं एकच घर गावात. मी माझ्या अख्ख्या कुटुंबामध्ये कोण ग्रामपंचायतचं मेंबर झालं नव्हतं. सरपंच व्हायचं तर शक्यच नाही. पार्श्वभूमी मुद्दाम सांगतो तुम्हाला. मी गावामध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं, पुन्हा राजकारणाकडे वळलो मी. आणि 2दा मी माझं ग्रामपंचायत निवडून आणली. एकदा मी 3 माणसं निवडून आणली, मी निवडून आलो. आणि दुसऱ्यांदा मी 6 माणसं निवडून आणलो. आता सगळ्या गावात म्हणले की आता पाशा पटेल सरपंच होणार. काय खेळ झाला माहीत नाही. गावातल्या का म्हाताऱ्यानं त्या सगळ्या मेंबराला म्हणलं, अरे काल परवा तर आपल्या उरावरचं निजाम उतरलंय आणि नवीन निजाम उरावर कशाला घालवलं? तुमचे गेले पळून 5च्या 5. पुन्हा बोंबललो आपण. आणि मग पुन्हा आपण म्हणलं की राजकारण आपलं काही कामच नाही. आपण जे काम करतो शेतकरी संघटनेचं ते केलं पाहिजे. कोण बोलतंय काय बोलतंय त्याच्यासाठी मी जिंदगीत कधी बघितलंच नाही. का तर ते जर बघत बसलोच तर मी पुढे गेलोच नसतो. आणि मग हे सगळं होत असताना मी काय शेतकरी संघटनेत आलो? का तर 25 एकर गावच्याकडची जमीन फीस न भरल्यामुळं मी कॉलेजचं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. 1972 मध्ये माझे वडील मुकदम होते EGSच्या कामावर आणि आम्ही EGSचे खड्डे खांदायला जात होतो. मग आम्ही पाटलाची पोरं, गावातले असे सगळे पाटलाची पोरं एकत्र आलो आम्ही. आणि मग म्हणलो अरे आपल्याला काय येळ आली त्याच्या मायाला. मग आम्ही ते मास्टर कारकून जे राहायचं काय त्याला म्हणायचं, आम्हाला लांब खड्डा दे बरं का, कोण बघून असलं का तर काम तर करायचं, लांब खड्डा दे. या सगळ्या गोष्टीच्या आमच्या बी मनावर परिणाम झाला. आम्ही माणसं आहे ना, आम्ही माणसं आहे. या सगळ्या गोष्टीचा काहीतरी माझ्या मनावर परिणाम झाला असेल. काही विद्वान लोकांना मला सांगा वाटतं की बाबा आम्ही काही मुद्दाम केले नाही बाबा, हे अनुभव आलेली तर मला आयुष्यामध्ये. आणि मग 25 एकर जमीन, त्याच्यामध्ये 10 एकर विकलो मी. कशासाठी विकलो? पाणी करायला आणि ऊस करायला. 10 एकर गेली. म्हणजे ज्या सावकाराकडून विहिरीसाठी कर्ज घेतलं होतं ते विहीर बी झाली, ऊस बी लावलो, इंजन बी घेतलो, पण ऊसातून आणि इंजनातून काही कर्ज फिटलं नाही. ते शेतच विकावं लागलं. राम धनगर म्हणून आमच्या गावचा, त्याला इकलोच शेत. मग मोकळा झालो. मग 10-15च राहिली. मग आणि मग डोक्यामध्ये असा विषय येऊ लागला की बाबा माझ्या आज्याला 400 एकर जमीन, बापाला 90, बापानं मला 25 दिलं, 25ची झाली 15, अजून तर लगीन व्हायचंय. लग्न झाल्यावर जर 3 लेकरं झाले तर 5-5 येईल. मग त्यांना पुन्हा मग 3 झाले तर 1.25 एकर येईल. आणि मग येतो का पाटील खुरपायला म्हणतील लोक, मग तवा कसं होईल रे बाबा. का तर आम्ही लहानपणी ऐकलं की आमच्या वाड्याचा रुबाब काय, आमच्या वाड्याचा रुबाब काय मानवरकार, की आमच्या वाड्यासमोर लोक जाताना पायथनं काढून बगलत घ्यायचे आणि वाडा संपल्यानंतर घालायचे मन. आणि आम्हाला वेळ कसली आली, गावात एक बी दुकानदार तंबाखूचा तोटा उधार देत नव्हता. हे आमचं रुबाब. म्हणजे आमच्या आज्याचं रुबाब कुठं, आमच्या कुठं, आमचं कुठं. आणि मग शेतीमध्ये जनका बसला तर कसं बसतंय त्याचं एक उदाहरण सांगतो. माझ्या मामाला 1165 एकर जमीन होती. 1165 एकर. आमचे आजोबा म्हणायचे मन की आपल्या कुटुंबामध्ये कधी नालायक पोरग निघालं 160 कुळव चालायचे म्हण, 160 कुळव. तर आमचे आजी म्हणायचे म्हण, अरे घरात जे लोखंड आहे ते लोखंड जर इकून खाल्लं तर एक पिढी जाईल. म्हणलं एवढं श्रीमंत आपण. परंतु त्या घराची मी वाताहत बघितली. ते माझा मामा मरताना ती फास्ट चालायला 1 गुंठा जमीन बी ताब्यात नव्हती. ही गोष्टी आमच्या म्हणजे मनावर बिंबलेल्या होत्या.
हे सगळं लहानपणी जे सगळं बघितलेलं त्या काळामध्ये, ते म्हणले असं होईल वाटलं की तुम्हाला सांगतो वसंतराव, पहाटे 2-3 वाजता मी उठत होतो. माझं गावच्या जवळ शेत होतं, तिथंच माझं कोटा होता, कोट्यातच झोपतो तो बैलाच्या जवळ. आणि मग असं आठवण आली की पहाटे उठायचं, धडधड करायचं ह्याच्यामध्ये छाताडामध्ये, आणि 2-2, 3-3 किलोमीटर शिवारानं पळत होतो मी. मला उत्तर सापडत नव्हतं की काय 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 काय. आणि मी म्हणलं जेवढं एवढं लचांड करण्यापेक्षा मरूनच गेलेलं परवडलं त्याच्या आईला. आणि मग आमच्या शेताचं नाव आहे मसोबास शेत, एका शेताचं नाव आहे 3 टाक. मग आम्ही म्हणलं आपण आता फाशी घेऊ. 3 टाकमध्ये घ्यायचं नाही का, तर गावच्या जवळ आहे, तर गावच्या लांब आहे मसोबास शेत, तिथं आपण फाशी घ्यायची. मग आपण झाड बी पक्क केलं, कासरा बी घेतलो, ऐकलं का, आणि आपण सगळं प्लॅनिंग सुरू केलं की आता आपणाला जायचंय. जय हिंद जय भारत नकोय साडेसाती. तेवढंच माझ्या वडिलाच्या लक्षात आलं की याच्या मनावर काहीतरी परिणाम झालाय. माझ्या वडिलांनी मुद्दाम मला काय केलं, तर हुमनाबादच्या जवळ, बिदर जिल्ह्यामध्ये हुमनाबादच्या जवळ नंदगी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये माझी चुलत बहीण राहायची. तर ते माझ्या बहिणीला बोलवायला त्यांनी मला पाठवलं. मी तिथे गेलो. माझ्या वयाची तिथं 100 पोरं भेटली. त्या पोरांमध्ये मिसळलो. 15 दिवस राहिलो. 1 दिवस 2 दिवस वाढवत 15 दिवस. आणि मग 15 दिवसामध्ये मला माझं मन परिवर्तन झालं. माझ्या डोक्यात विषय आला. मी इमानदारीने सांगलेलो आहे, आणि सगळे पत्रकार बसलेत म्हणून मुद्दाम बोललो मी. काय काय छापायची, कशी कशी वाट लावायची, कशी कशी छापायची बघा तुमचं तुम्ही आता. परंतु मला जे आहे ते मी मोकळं बोलणार आहे. मी अध्यक्ष म्हणून नाही, अजून मी चार्जच घेतलो नाही. बगर चार्जचं पहिल्यांदा मी का आलो का, तर मला ज्या जिल्ह्याने राजकीय वैभव प्राप्त करून दिलं ते बीड जिल्हा, आणि या जिल्ह्याचे नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं माझ्या आयुष्यामध्ये अविभाज्य म्हणजे एक वेगळं नातं आहे. आणि त्या नात्यातून मी विचार केला की बाबा कार्यक्रम घ्यायचं तर पहिले बीडचंच, कोण बोलच नाही गेलं तर वसंतराव बोलवले. आम्ही म्हणलं जमलं, बरोबर आहे का, हो म्हणलं आता येतो. आणि कोणतं कसलं कोणा मुंडे बोलवलं का नाही, काय पत्रकार असताना मुंडेचं निमंत्रण पहिलं स्वीकारायचं बाबा. का तर ह्याच्या आधी मी ज्या दिवशी मी जिल्ह्यात आलो, म्हणजे मी लातूरला आलो मुंबईहून, पहिलं माझ्या कलमुगळी गावात मी कुठल्याही चांगल्या कामाला जात असताना माझ्या आईवडिलाच्या समाधीचं मी दर्शन घेत असतो. मग इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य आहे का नाही, हा पुन्हा विषय नवीन सुरू होईल. म्हणजे काही सुरू होते आपल्या देशात, लई पागल खेळ कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलेल, विद्वान एवढे आहेत ना, कोण काय बोलेल त्याची गॅरंटीच नसती. त्याच्यामुळे मी ते शब्द म्हणजे मी दर्शन घेत असतो बाबा. आणि मग यावेळेस मी काय केलं की कलमुगळीला माझ्या आईवडिलाच्या समाधीचं दर्शन घ्यायच्या आधी मी गोपीनाथ गडावर येऊन दर्शन घेऊन मग मी माझ्या गावाला गेलो. का तर काल मला एकजण निष्ठा शिकवला. निष्ठा कशा असतात त्याला मी सांगितलं, अभि एवढ्याच तकलातून असतात बाडव्या, निष्ठाचं फार वेगळं होतं खेळ म्हणलं, ते जाऊ दे म्हणलं, हे बी वेगवेगळा खेळ आहे होते ते नका सांगू मी. आणि मग 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 मला काय सुचलं, मग मला त्या गावात, कर्नाटकातल्या गावात मला सुचलं की आत्महत्या नामर्द करतात आणि मर्द संघर्ष करतात. तेव्हा कळलं मला. आईला म्हणलं आपण संघर्ष करू, पक्का निर्णय झाला संघर्ष करायचा. आणि मग प्रश्न पडला, अरे संघर्ष कशावर करावं, काहीतरी लागेल की विचार पाचार माणूस काहीतरी, कोणतं सांगितलं तर पाहिजे ना. गुरुशिवाय विद्या मिळतच नसती, काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्या डोक्यात आलं की आपण पुस्तक वाचू. मग दुसरा प्रश्न मलाच पडला, अबे चड्डी मिळणार इथं पुस्तकं वाचतंय म्हणून, एवढे पुस्तकं कुठले आणशील. अरे म्हणलं ही बिल पुढंच आहे. म्हणलं चला वाचनालय काढू. म्हणलं वाचनालय काढू, सरकार पैसे देत आहे ते वाचू आणि मग संघर्ष करू. झालं, मग निघालो वाचनालय काढायला. मग औरादमध्ये त्यावेळेस आमचं कॉलेज होतं, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, त्याचे प्राचार्य होते सदा विचारे. त्यांच्याकडे गेलो आणि सर म्हणलं मला वाचनालय काढायचं आहे. त्यांना बी असल्या पोराची गरजच होती त्या परिसरामध्ये फिरणाऱ्या. मला गरज होती सल्लागाराची आणि त्यांना गरज होती कार्यकर्त्याची. मी गेलो, त्यांच्याकडून घटना वगैरे घेतली, औरंगाबादला गेलो. वाचनालय मंजूर केल्याशिवाय आलोच नाही. 8 दिवस औरंगाबादलाच मध्ये राहिलो. ते म्हणजे आईसा लडका चाहिए म्हणलो. मी म्हणलं आईसा गुरु चाहिए. झालं, मग मी आंतरभारतीचं काम सुरू केलं.
अंगणवाडी, बालवाडी, वाचनालय, क्रीडा मंडळ वगैरे वगैरे टाइमपास. आणि मग पुन्हा मी शेतकरी संघटनेत का आलो असा प्रश्न पडेल तुम्हाला काही लोकांना. मी शेतकरी संघटनेत आलो त्याचं कारण की मुंबईमध्ये एक ग्रामविकासावर परिसंवाद होता 1980च्या आसपास, 80-81 काहीतरी असेल, मला काही तारीख तेवढं मी ध्यान ठेवत नाही. 80-81च्या आसपास दिल्लीमध्ये कास्प प्लॅन नावाची एक संस्था होती. कास्प प्लॅन, या कास्प प्लॅन संस्थेने ग्रामीण भागातल्या दारिद्र्यावर परिसंवाद ठेवलता. आमच्या प्राचार्याला निमंत्रित केलं मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या. त्यांना काहीतरी काम आलं, त्यांनी म्हणले मी जात नाही. आता मी मुंबईला गेलो, माझं नशीब आडवं आलं. मी त्या ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी शिबिरा म्हणून गेलो तर त्यांनी म्हणले तुम्हाला कळालं नाही. म्हणलं काय झालं? 8 दिवस पुढे ढकलले म्हणले. आम्ही एवढं आता म्हणजे जावा गावाकडं. मी एवढं जातो आता पुन्हा येतच नाही. ते म्हणले का? अरे म्हणलं यायचंच मुश्किलीनं आला म्हणलो, आता जाणं पुन्हा येणं आपल्या की बापानं शक्यच नाही. त्यांनी म्हणले मग आमच्या संस्था बघताय का? कोकणातल्या संस्था बघण्यासाठी 8 दिवस त्यांनी माझी सोय केली कोकणात. म्हणलं जमलं, पालघर, डहाणू, इकडून इकडून मग ना. आणि मग मला त्या बैठकीत जायला कपडे मिळालेले, कपडे 2च. भिवंडीला माझा मावस भाऊ ड्रायव्हर होता ट्रकवर, त्याच्याकडे गेलो, त्याचे 2 शर्ट पॅन्ट घेतलो. येतात का नाही बरोबर साईज बघून पॅन्ट शर्ट त्याचं घेतलो आणि जंटलमॅन गेलो त्या चर्चेत. तिथं चर्चा सुरू झाली. 3 दिवसाची. एक चर्चा अशी निघाली की कोण बोलतंय? मी म्हणलं मी. तर एक आमच्या त्या सगळ्या सभागृहामध्ये एक सुंदर मुलगी होती, ती म्हणली मी बोलते. मी म्हणले कोण आहे? तर म्हणले मेघा पाटकर आहे. तेव्हा मेघा पाटकर म्हणजे आत्ताची नव्हती, तेव्हा बी तिनं सुरू केली ती काम. काय टाटा सोशल सायन्समध्ये ती प्रोफेसर होती. मग ते मी बी हातवर केलं आणि तिने बी हातवर केली. आणि सहज संयोजकाने मला म्हणलं पाशा पटाक बघा तुम्ही ते ह्याला बोल द्या म्हणले मेघा पाटकरला. मग आपलं पुन्हा स्वभाव आडवं आलं. आपण उठून म्हणलं हा हिलाच बोलू द्या म्हणलो. का तिनं गावात जन्मले, हिची माय गावात जन्मले, हिनं शेण येचले, गौरा लावल्या, उडवा रचल्या, ह्याचे एवढं कुणाला माहिती शेतात. बोल 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 म्हणून खाली बसलो. सगळा सभागृह अवाक झाला. 200-250 लोक होते देशभरातले. आणि मग ते म्हणले नको 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 तूच बोल म्हणले. आणि मग मी जसा आणलो का नाही की तुम्ही कल्पना करणार नाही. त्या सभेमध्ये, त्या सभागृहामध्ये संयोजकापैकी एक नाव होतं, त्यांचं नाव परुळेकर, विजय परुळेकर. म्हणजे ज्यांनी शरद जोशीवर एक पुस्तक लिहिलं तर योद्धा शेतकरी. पुस्तक मराठीमध्ये कसं असावं आणि घेतलेलं पुस्तक सुरुवातीपासून शेवटच्या शब्दापर्यंत माझ्या आयुष्यात मी फार कमी वाचलोय. आणि वाचलो तर मी तुटक. पण माझ्या आयुष्यातलं एकच पुस्तक योद्धा शेतकरी, जे मी घेतलं सुरू केलो आणि संपवल्याशिवाय पाणी बी पेलो नाही. त्या पुस्तकाचे संपादक त्या कार्यक्रमात, त्यांची पार्श्वभूमी सांगतो त्या पत्रकाराची. 15 वर्ष जर्मन सरकारला टेलिफिल्म तयार करून देणारा पत्रकार जर्मनी सोडून भारतात आला होता आणि शरद जोशीवर पुस्तक लिहिलं होतं त्यांनी. ते तिथं. आणि त्यांनी मला म्हणले पाशा रॉंग नंबर आहे म्हणले. म्हणलं काय झालं सर? ते म्हणले अरे येड्या, तू तर शेतकरी संघटनेत शरद जोशीकडे सोबणारा माणूस आहेस, ह्या कळपात कशाला आलीस म्हणले. हे तर लई खेळ दांड काय म्हणले, इकडं कशाला आलीस मारायला. म्हणलं मला काम माहीत आहे साहेब. आणि त्या बामनाकडे कशाला जाऊ म्हणलो मी शरद जोशीकडे. बाप्पा तिच्या मला जिथं उठलं की सुटलं बामनच म्हणलं तिच्या आयला हे लपडं नगर बाबा आपणाला म्हणलं. ते म्हणले मी कोण आहे? म्हणलं मला माहीत नाही साहेब. ते म्हणले मी बामन आहे. मग तुम्ही बामन? हो म्हणले मी बामन आहो. शरद जोशी म्हणलं बामनात मी चांगले राहतात. हा तिच्या चुकलं म्हणलं साहेब चला. मग त्यांनी मला म्हणले की आता तुला शरद जोशीची गाठ घालून देतो. ते म्हणले मी येत नाही शरद जोशीकडे. मग काय त्यांची भांडणं असतील आपल्याला काय माहिती आहे. मग त्याने एक टेराडाईज होम नावाची जपानची एक संस्था होती, टेराडाईज होम. या संस्थेचा अध्यक्ष होता एक आदी पटेल. त्या आदी पटेलला सांगितलं आधी तू एक काम कर म्हणले, पाशा पटेलला शरद जोशीकडे घेऊन जायचं. ठीक आहे म्हणले. मग एक दिवशी आमचा वार ठरला. आम्ही गेलो शरद जोशीला भेटायला. मग त्यांनी फोन केलते की शरद जोशी आहेत का, असं एका माणसाला घेऊन यायचं आहे. तर तिथून फोन आला ऑफिसमध्ये शरद जोशी नाहीत म्हणून.
मग ते आदी पटेल म्हणला जे कोण क्लार्क असेल ते आज भेटून घे आणि 2-4 दिवसानंतर शरद जोशी आले की पुन्हा भेटूत आपण पुण्यामध्ये. ठीक आहे, आपण गेलो रुबाबात, ज्येष्ठ समाजसेवक. आणि आता तिथं ऑफिसमध्ये कोणतरी येडा क्लर्क आहे म्हणून जाऊन ज्यानं बसेल तर खुर्चीवर त्याला भाषण द्यायला सुरुवात केलं. 1-1.5 तास ते समोरचा माणूस 1-1.5 तास ऐकलं आणि उठून म्हणलं मी शरद जोशी बरं का म्हणले. हो हो म्हणलं मला गोंधळ झाला. हो म्हणलं मायला चुकलं साहेब म्हणलं मला का माहिती आहे. अहो तुम्ही नाही म्हणलं म्हणून तर खेळ केलो म्हणलं अवघड झालं. हो म्हणलं झालं शरद जोशीची ओळख झाली. शरद जोशीने जेवढे पुस्तकं होते ते पुस्तकं दिले, ते घेतलो आलो. 2 वर्ष या सगळ्या गोष्टी बघितल्या. 1983 मध्ये माझ्या गावात मला शरद जोशी तारीख मिळाली, शरद जोशीच्या सभेची. खूप वर्षभर प्रयत्न केल्यानंतर तारीख मिळाली मला माझ्या गावात. आणि सकाळी 7 वाजता सभा घेतली. 10,000 लोक आले सभेला. शरद जोशीने माझ्याकडे बघितलं. अबे म्हणले तू तवाच असायच मग सांगत होतास ना माझ्याकडे आलं तवा 80-81ला. अबे म्हणलं मी कसं सांगू. मी म्हणलं मी तुला गलत समजल तो म्हणले, पण म्हणले तू लई भारीच म्हणले. आणि मग म्हणले बस गाडीत. मी त्यांच्या गाडीत बसलो. कलमुगळीहून निघालो ते कळमनुरीलाच. कलमुगळी ते कळमनुरी माझा पहिला प्रवास शरद जोशी बरोबर. आणि कळमनुरीमध्ये जी सभा होती त्या सभेला मी प्रास्ताविक करायला उठलो. आणि संयोजकाने म्हणलं शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल आपल्या समोर बोलतील. म्हणलं 12 घंट्यात ज्येष्ठ. अरे काय लाटरी आहे म्हणलं त्याची. लाटरी राहावी तर असली. हे इथपर्यंत माझा प्रवास आहे. हे कशासाठी सांगितलं, मळमळ राहू नये कुणाच्या मनात की ह्याला काही कळत नाही आम्हाला लई कळते वगैरे. काही लोकांच्या भाबड्या कल्पना असतात. बरोबर आहे का. माणसं कोण कोणाला ओळखत आहे का, प्रत्येकाची वेगवेगळी आयडेंटिटी असते, ते वेगळा स्वभाव असतो. आणि मग शरद जोशी बरोबर काम करायची संधी मिळाली. आघाडीवर काम करायची संधी मिळाली. आणि नंतर पुन्हा एक गोष्ट सांगतो की मी काही शेतकरी संघटना सोडून भाजपमध्ये गेलो नाही. मला जायचं असतं तर मी राष्ट्रवादीमध्ये जाणार होतो. का तर मला राष्ट्रवादीने तिकीट दिलं. 50 लाख रुपये तवा दिलते 99ला. नाही 99ला नाही, 99ला 50 लाख दिलते पवार साहेबांनी. म्हणलं ते खालचे लोक, म्हणजे तेव्हा लोकसभा आणि विधानसभा एकत्र होती, खालचे लोक खर्च करणारे, वरच्याची खर्च करायची गरज नाही, ठेव तू. हां सांगून मी जेव्हा आमच्या घरी पैसे नेलो, आमची बायकोची पहिली प्रतिक्रिया आहे रखना का. एकच खोली घरात. तिनं म्हणजे रखना का. आता मी म्हणलो काय करावं आता. मायला देव द्यायला आलंय आणि हे पदर नाही घ्यायला लय लपडे म्हणलं दांडगा. काय करावं. मग आम्ही घंटाभर दोघं नवरा बायको विचार करून एक काम केलं. किराणा ठेवायची जी अलमारी होती, किराणा काढून हिबाळलो आणि तिथं नोटा ठेवलं. परंतु ना ते जर नोटा ठेवलं असतं तर लई झालं असतं. परंतु त्या नोटा त्या निवडणुकीत खर्चून टाकल्या. अरे काही गुंतवणूक केली पाहिजे, त्याच्याशिवाय मिळत नाही. दाबून ठेवायचं म्हणलं तर काही बी येत नसतंय. रुपया असलं तर 100 रुपये लावायचे असतात, तेव्हा कुठंतरी मिळत असतंय. कोण दाबून ठेवायचं बघतात आणि कोण उधळायचं बघतात. माझ्यापाशी काहीच नाही. उधळत गेलो, इथवर आलो. बरोबर आहे. आता हे झालं. हे कशासाठी बोललो त्याचं कारण वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला माझं बेस माहीत राहावं. उगाच उपट सुंब्या कोण तर कुठून तर आलेलं आहे असं तुम्हाला कोणाला वाटू नये म्हणून. बाबा हे झालं. महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो, प्रचार प्रमुख झालो, सगळे गोष्टी करून अध्यक्ष झालो. काय शिकलो. शेतकरी संघटनेची घोषणा शिकली. हातात रुमणं एकच मागणं. उत्पादन खर्चावर आधारित राष्ट्रभाव मिळाल्याशिवाय या देशातली गरिबी जाणार नाही. एकच मागणी होती शेतकरी संघटनेची. ज्या मागणीसाठी आम्ही शेतकरी संघटनेमध्ये गेलो होतो, मला जवळजवळ संधी आली त्यावेळेस उत्पादन खर्च काय भानगड आहे हेच बघायचा मी प्रयत्न केलो. का तर मागणी काय, एकच मागणी, उत्पादन खर्चावर भाव पाहिजे. मग उत्पादन खर्च म्हणजे काय, काढतात कसं, पाहिजे काय, निघतंय काय, हे तर बघितलं पाहिजे ना. समाजाची दिशाभूल करायची नाही. सामाजिक काम करत असताना जो विषय आपणाला पटला नाही, आपणाला कळला नाही,
आपण ज्याच्या खोलात गेलो नाही तोपर्यंत विषय समाजापाशी मांडायचा नाही. मला ते विषय मी मांडत होतो आणि ज्या दिवशी मी आमदार झालो त्या दिवशी शिवाजी पाटील, अच्युत, मी पहिल्याच 8 दिवसात म्हणजे मी आमदार झालेल्या 8व्या दिवशी आम्ही सगळे औरंगाबादमध्ये गेलो. आमचा एक उदय देवळानकर म्हणून कृषी अधिकारी मित्र आहे, त्यावेळेस आमच्यातला इंग्रजी कळणारं ज्याच्या घरात शेतकरी संघटनेचं वातावरण आहे असा माणूस आणि अधिकारी असा माणूस आम्ही शोधला. उदय देवळानकर त्याचे बाप जिल्हाध्यक्ष होते. आणि मग त्याच्याकडे गेलो आणि आम्ही 8 दिवस हैराण होऊन 10 वर्षाचं उत्पादन खर्च राज्यातलं 15 पिकाचं 10 वर्षाचं उत्पादन खर्च सरकार कसा काढलाय त्याची माहिती घेतली आणि मग ठरवलं की आता ह्याच्या मागे लागायचं. आणि मग सरकारचे 10 वर्षाचे कागद आपल्या हातात, 10 वर्षाचे. आमदार सभागृहामध्ये गेलो आणि विषयाची सुरुवात केली. तुम्हाला सांगू माझ्या आयुष्यातला एक प्रसंग की मी उत्कृष्ट संसदपटू म्हणून मला पुरस्कार मिळाला सभागृहामध्ये. कुठल्या भाषणावर? पहिली टर्म, पहिला दिवस आणि पहिलं भाषण आणि त्याच्यावर पुरस्कार 2007चा. आणि पुरस्कार द्यायला कोण? हे पुरस्कार कोणाच्या हाताने दिला जाता? राष्ट्रपतीच्या हातानं. प्रतिभाताई पाटलाच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला गेला. व्यासपीठावर होते शरद पवार, नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे. ह्या तिघांनी मला कानात सांगितलं, अरे हे पुरस्कार घ्यायला 20 वर्ष संघर्ष केलो तेव्हा पुरस्कार मिळालाय आणि तुला तर पहिल्याच दिवशी. आता मला का माहित होतं की पहिलं शेवटचंच आहे, पुन्हा इकडं कोण मला येऊच देणार नाहीत, तेव्हा मला माहित नव्हतं. लई केलं म्हणून लई मार खाल्लो आणि लवकर आऊट झालो. पुरस्कार मिळाला. आणि तुम्हाला चमत्कार सांगतो, त्यावेळेसचे कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी मला बोलवलं. म्हणले मी गुलाबराव देवकर माजी मंत्री आहे म्हणले, मी राज्यमंत्री. आणि इमानदारीने सांगू तुमच्या एवढं आकर्षण मला जगात कोणाचं नाही म्हणले. मी चड्डीवर असतो तेव्हापासून तुमची भाषणं ऐकतो म्हणले. आणि एक काम करा म्हणले, तुम्ही मला काय बी सांगा ते मी करतो. म्हणलं बघा बरं का मायचन म्हणलं की एनटी चेंबरमध्ये काय बी करतो. मग पुन्हा मी म्हणलो मी बदली आणणार नाही, कुण्या कृषी अधिकाऱ्याची बदली आणणार नाही, कुणाचं भ्रष्टाचार लपव म्हणणार नाही, कोणाकडे दाम मागणार नाही, हलकट धंदे माझ्या जमा नाही, मी जे आणीन ते चांगलंच आणीन. मग पुन्हा एक दिवशी त्यांनीच मला बोलवले. ते म्हणले तुम्ही लईच माज लाव म्हणले. म्हणलो काय झालं? काही बी भाषण करतो म्हणले तुम्ही. म्हणलं येड लागलं काय? वाचल्याशिवाय तर भाषणच करत नाही म्हणलो मी. का तर माझा दरारा काय होता सभागृहामध्ये, मी काय माझी वाजवून घेऊ. माझा दरारा असा होता की मी सभागृहामध्ये बोलायला उठल्यानंतर सगळे आमदार 100% उपस्थिती, पत्रकाराची उपस्थिती, अधिकाऱ्याची उपस्थिती. आणि आज बी माझे संघ चला त्या काळात मी जे काम केलं, आज गेटवर सुद्धा मला वॉचमॅन सल्यूट करते. गेट वॉचमॅन पासून उगं होते काय माय, उगं होत नाही. त्यासाठी काहीतरी करावं लागते. आणि तो रुतबा कशामुळे मिळाला? आपल्या वागण्यामुळं, बोलण्यामुळं आणि साबरपणा न केल्यामुळं. काही लोकांना लय असते पण साबरपणा बी लय असते म्हणून वाया जातात. मी तेही केलं नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मी गुलाबराव देवकरांना सांगितलं, वसंतराव साहेब तुम्ही मला साबर म्हणलं, एक काम करा. ते म्हणजे काय करू? मी म्हणलं महाराष्ट्रातले सगळ्या कृषी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी आणि राज्य सरकारचे संबंधित अधिकारी बोलून एक बैठक लावा आणि बघू त्या बैठकीत काय होतंय ते. तिने ऐकलं, बैठक लावली. त्या बैठकीचा GR माझ्यापाशी आहे. काय GR? कृषी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधान परिषद सदस्य सय्यद पाशा पटेल यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, रूम नंबर 501 मंत्रालय, असं माझ्यापाशी नोटिफिकेशन आहे.
51 अधिकारी जमले आणि 51 अधिकारी जमल्यानंतर शेतीमालाचा उत्पादन खर्च कसा काढता याच्यावर मी दीड तास बोललो मी. आणि मग माझं बोलणं झाल्यानंतर गुलाबराव देवकर म्हणले, पाशा पटेल म्हणजे आता बघूत म्हणले आमचे लोक काय म्हणतात. सगळ्या अधिकाऱ्यांना विचारले की बाबा पाशा पटेल एवढा वेळ जे बोलले याबद्दल तुमचं मत काय. महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी एका सुरात म्हणले तथ्य तथ्य. आणि मग पोळ्याचा दिवस होता, अॅग्रोवरमध्ये बातमी आली पहिल्या पेजवर याची, पुन्हा आत्मविश्वास वाढला. आणि मग त्यासाठी जे संघर्ष केला सभागृहामध्ये, मी म्हणलो सभागृहात संघर्ष करून यश येणार नाही, रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि मग रस्त्यावर उतरलो, लातूर पासून नागपूर पर्यंत दिंडी काढली. 24 दिवस 130 गाव. आणि ही दिंडी जेव्हा नागपूरला गेली तेव्हा नितीन गडकरी, एकनाथ खडसे, विखे पाटील, भाऊसाहेब फुंडकर सगळे नेते माझ्या स्वागतासाठी आले. मी भाषण केलं, नितीन गडकरींनी माझं भाषण ऐकलं, लगेच पत्रकार परिषद घेतले, कृषी मूल्य बरखास्त करा. त्यांनी म्हणले, ह्याच्या आधी शरद जोशी म्हणले होते. शरद जोशी काय म्हणले होते, मला जेवढं सुस्त आहे, मला अक्कल आहे का नाही तर तुम्हाला कळलं, मला जी अक्कल आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये शरद जोशीने वाक्य वापरलं होतं, शरद जोशीने वाक्य वापरलं होतं ज्यावेळेस ज्वारीचा उत्पादन खर्च काढला जातो त्यावेळेस शेणाच्या गाडीची किंमत 3 रुपये धरली जाते. आणि ज्यावेळेस दुधाची किंमत काढली जाते तर दुधाची किंमत 36 रुपये धरली जाते. काय कारण आहे हंगे साहेब? दुधाची किंमत म्हणजे गायीपासून मिळते काय दूध आणि शेण. दुधाची किंमत कमी करायचं असेल तर शेणाची किंमत जास्त धरायची. आणि ज्वारीची किंमत काढताना खताची किंमत कमी धरली की ज्वारीची आपोआप कमी येते. मग असला आयोग बरखास्त व्हायला पाहिजे असं शरद जोशी म्हणले होते. आणि माझं भाषण ऐकून गडकरी साहेब म्हणले पुन्हा कृषी मूल्य बरखास्त झालं पाहिजे, मग आपण सगळे मूल्य बरखास्त झालं पाहिजे, बरखास्त झालं पाहिजे. अरे कृषी मूल्य बरखास्त झालं पाहिजे नाही, त्याच्या ह्या कामकाजाचा राग येऊन बरखास्त झाला पाहिजे असं म्हणले होते. मी चाललो, जी आर आहे माझ्यापाशी, माझ्या म्हणण्यानुसार, माझ्यापाशी पुरावा आहे, टुकार बोलत नाही मी, माझ्या बोलण्यानुसार राज्य शेतमाल खर्च काढण्याची पद्धत बदलली पाहिजे असा जी आर निघाला राज्याचा. आता जे राज्य शेतमाल समिती आहे हे कुणाचं रूप आहे? आता कृषी मूल्य आयोग जे झालं हे कृषी मूल्य आयोगाचं रूपांतर कशातून झालं? राज्य शेतमाल समितीतून. राज्य शेतमाल समितीची स्थापना का झाली? 1980 मध्ये शरद जोशीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालं त्या आंदोलनाचा धसका घेऊन त्या काळातल्या सरकारने 1980 ला केंद्राचं खर्च काढायची सिस्टीम असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये राहुरी विद्यापीठामध्ये केंद्राची योजना आहे. केंद्र सरकारला जे आकडे लागतात ते राहुरी विद्यापीठातून मिळतात. परंतु राज्य सरकारने राज्य शेतमाल समिती ज्यावेळेस स्थापन केली 80 मध्ये शरद जोशीचा धसका घेऊन ते 4 विद्यापीठामध्ये त्याचे सेंटर तयार झाले. आणि मग 2-3 वर्ष हे चाललं. त्याच्यानंतर 5-5 वर्षाची बैठकच होत नव्हती. 5-5 वर्ष राज्य शेतमाल भाव समितीची. माझा उदय झाला आणि मग राधाकृष्ण विखे पाटलाबरोबर बैठक झाली. त्यांनी राज्य शेतमाल भाव समिती बरोबर एक तांत्रिक समितीची स्थापना केली. या तांत्रिक समितीचा अध्यक्ष कुलगुरू ठरवलं. कुलगुरू 4 कुलगुरू राज्यामध्ये. तर प्रत्येक वर्षी वेगळ्या विद्यापीठाचा कुलगुरू त्याचं चेअरमन असलं पाहिजे असं ठरलं. आणि त्याच्यामध्ये सत्तेतले आमदार, विरोधातले आमदार, 4 कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, 4 कृषी विद्यापीठाचे इकॉनॉमिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्याच्यानंतर शेतकरी, तज्ज्ञ शेतकरी, अशा सगळ्या लोकांची
कमिटी झाली आणि घोडके त्या कमिटीत होते. ऐकलं का? असले 8 शेतकरी होते आमच्यासोबत. आम्ही काय करतो ते त्यांना माहिती आहे. तिथे शेती करायसाठी गेलो नव्हतो, मी भांडणं करायसाठी गेलतो. बरोबर आहे का? ते काय भांडणं करायचं ते आम्हाला कळत होतं. झालं. त्याच काळात राधाकृष्ण विखे पाटलांनी काम केलं की कृषी मूल्य आयोगाच्या शासकीय बैठका असतात 3 वर्षातून. एक खरीपाशी संबंधित, दुसरी रब्बीशी संबंधित, तिसरी ऊसाशी संबंधित. 3 वर्ष या 3 बैठकामध्ये सातत्यानं देशातला एकच माणूस 3 वर्ष या कमिटीमध्ये गेलेला देशातलं जर कोण असेल तर पाशा पटेल. 3 वर्ष 3 बैठका सातत्यानं. आणि मग तो संघर्ष त्यावेळेस गुलाटीने बघितला आणि गुलाटीने मला सांगितलं की आओ हम मुंबई में बैठेंगे, ऐसा मीटिंग में नहीं होगा. अच्युतला माहिती आहे. आम्ही सह्याद्री निवासवर गेलो मुंबईला. गुलाटी आले मुंबईहून. पायऱ्यावर जे हात धरलो तर 1 तास हातात हात ठेवून 1 तास तिथंच पायऱ्यावर मीटिंग. मध्ये गेलो 3 तास. ते म्हणजे ऐसे में नहीं होगा, कल सुबह बैठेंगे, पुन्हा सवेरे बैठेंगे. जमलं नाही गाव गावता मी गावाला म्हणलो. उगं झालं काय? उगं मिळाले काय हे कृषी मूल्य आयोग मला? उगं कृषी मूल्य आयोग स्थापन झालं काय? याच्यासाठी मोजून 10 वर्षाचं प्रत्येक दिवस दिलं गेलंय. 10 वर्ष केंद्र, राज्य, केंद्र सरकारचं इकॉनॉमिक्सचं हेड ऑफ द डिपार्टमेंट हे सगळे पापडं बेलल्यानंतर मग आपण मागणी केली की प्रत्येक राज्याला कृषी मूल्य असला पाहिजे. काल मला शरद पवार म्हणले की कशाला प्रत्येक राज्याला? मी त्यांना सांगितलं साहेब, पंजाबचा शेतकरी गहू पेरतो, हरियाणाचा शेतकरी गहू पेरतो आणि महाराष्ट्राचा बी शेतकरी गहू पेरतो. पंजाबचं उत्पादन, हरियाणाचं उत्पादन, महाराष्ट्राचं उत्पादन खर्च, पंजाबचं उत्पादन खर्च आणि हरियाणाचं उत्पादन खर्च फरक आहे का? त्यामुळे तथ्य तुमच्या बोलण्यात ही गोष्ट लावून धरली पाहिजे. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न प्रत्येक राज्याला कृषी मूल्य आयोग असलं पाहिजे हे मी वारंवार बोललो. माझ्या बोलण्याचा परिणाम राज्य सरकारने कृषी मूल्य आयोगाची सुरुवात केली. त्याच काळात कर्नाटकामध्ये सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यामधलं भांडण झालं म्हणून ती फाईल पुढे गेली नाही. कर्नाटकाची पुढे झाली. कर्नाटकामध्ये कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष कर्नाटकामध्ये कृषी मूल्य आयोग झालं आणि मग आता आपल्या राज्याचा नंबर आला. पहिलं भांडणं झाले म्हणून घोषणा झाली, अंमलबजावणी झाली नाही. आमच्या सरकारमध्ये अंमलबजावणी झाली, अध्यक्ष 2 वर्ष नेमला गेला नाही आणि आता अध्यक्ष नेमला गेला. आता हे लेचा पेचा अध्यक्ष नाही. येडा तर बिलकुलच नाही, बेवकूफ तर अजिबात नाही, हरामी तर 100% नाही, अजिबात नाही. आई बरोबर नाडा सोडायचं काम माझ्या हातनं होत नाही. ज्याला होतं त्याने लाभ. मी शेतकऱ्याच्या बाबतीत या पद्धतीने आयुष्यात कधी वागायची सूत्राम शक्यता नाही. जेवढं कळतंय तेवढं बोलायचं. जेवढं कळतंय तेवढं बोलायचं. होईल न होईल मला माहिती नाही, परंतु मला सांगा, आता हे पाण्याची बाटली आहे. आता कोण जर म्हणलं की आता आमची जुनी संघटना म्हणलेली की आता जुनी शरद जोशीची, आता शेतकरी संघटना बी लई झाल्या ना आमच्याकडं. पहिले एकच होती, आता 10-12 झाल्यात, अजून 2-4 व्हायच्या तयारीत आहेत. बरोबर आहे का? आता कोण काय बोलाल, कोण काय बोलाल, डोसकच आपलं येडं होलाले. मला जे कळतं ते तुम्हाला सांगतो. एवढ्या सभागृहात आपण निर्णय करू. ह्या पाण्याच्या बाटलीची किंमत ठरवायची कशी सांगा बरं. ज्योतिषाकडे जावं. ज्योतिष महाराज, पाण्याचं उत्पादन सुरू केलंय, काय किंमत ठरवू सांगा. कुणाकडे जावं? शास्त्र काय सांगतंय? शास्त्र सांगतंय टोपण केवढ्याचं, बाटली केवढ्याची, हे बेगड केवढ्याचं, पाणी केवढ्याचं, हे सगळ्या गोष्टी लावूनच त्या पाण्याची किंमत ठरते. आणि मग कोण जर किंमत ठरवायची पद्धत बंद करा म्हटलं तर जमणार आहे का? मग ठरवायचं कशावर? जास्त निघतंय का?
पुन्हा एक अत्यंत गंभीरपणे जबाबदारीने शब्द सांगतो, कृषी मूल्य आयोगाचं कागद तुकडा सुद्धा, मी जोपर्यंत त्या समितीवर गेलो नाही त्याच्या आधी तुकडा सुद्धा बाहेर येत नव्हता, तुकडा सुद्धा कागदाचा. त्यातले कागद जे बाहेर आणले ते पाशा पटेलने आणले ह्या देशात पहिल्यांदा, पाशा पटेलने. त्याच्या आधी तुकडा मिळत नव्हता. काय होतं मला माहितीये, प्रत्येक कागदाच्या कोपऱ्यावर लिहिलंय काय, स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल. स्ट्रिक्टली भारत आणि पाकिस्तानची सुरक्षा विषयक कागद मिळतील, पण तुमचं भाव कसं कळलं मिळत नव्हतं. हे आलं फक्त 2007 मध्ये बाहेर आपल्यामुळं. म्हणजे मी अशी माझी लाल कधी म्हणत नाही, परंतु आता इलाज बी नाही, हे म्हणलंच पाहिजे. काय करणार आता, वेळच वाईट आली, कलियुग आहे, कलियुगामध्ये बोलायची वेळ आली. मी बोलत नव्हतो पण आता मला बोलावं लागेल. भावानो, पहिलं कृषी मूल्य देशात कुठं आलं, दिल्लीमध्ये. कोण स्थापन केलं, लालबहादूर शास्त्रींनी. लालबहादूर शास्त्री बद्दल तुम्हाला मला सांगायची गरज नाही, शेतकऱ्याविषयी प्रेम होतं त्या माणसाला. पण त्या माणसाने म्हणलं अरे किमान खर्च तरी देऊ शेतकऱ्याला, त्याच्यासाठी कृषी मूल्य स्थापन केला. पण दुर्दैव, कृषी मूल्य स्थापन केलं पण त्याचा अध्यक्ष कोणाला नेमलं, रिक्रुटमेंट रूल्स, निवडीचे नियम. मी लई खोलात गेला गोविंदराव, काय करू आता, अभ्यास करणं. मी आहो मुन्नाबाई MBBS मॅट्रिक पास, पर PhD ला माहित नाही एवढा अभ्यास केलो, काय करू, येळच वाईट होती आपल्यावर. म्हणून रिक्रुटमेंट रूल्स त्याचे जे आहेत ते काय, की विद्यापीठाचा कुलगुरू शेती संशोधनामध्ये किंवा शेती संशोधनामध्ये 25 वर्ष कार्य केलेला किंवा इकॉनॉमिक्स मधला डॉक्टरेट, अशा माणसाला कुलगुरू करायचा अधिकार आहे. माझा डोळा होता केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, पण मी झालो राज्याचा. हरकत नाही, इथून सुरू करूत खेळ, काय सांग बघूत काय काय असं आपलं बी कौशल्य बघूत ना. आता मुंडे साहेब ज्या दिवशी ग्रामविकास मंत्री झाले, मानोरकर साहेब दुसऱ्या दिवशीच म्हणलो मी, जमलं की तुमचं. ते म्हणलं हो. मी म्हणलो माझं बी जमवा की. ते म्हणले आता तुझं जमवायचंच का, म्हणले. म्हणलं हो. मग त्यांनी लगेच फोन केले केंद्रीय कृषी मंत्री हे काय म्हणतात राधामोहन सिंग यांना. राधामोहन सिंगला फोन केले आणि म्हणले राधामोहन सिंग जी कहाँ है तुम, मैं आपको मिलने के लिए आ रहा हूं. राधामोहन सिंग म्हणले मैं आता हूं, तुम काय को आते. ह्या दोघांचा संबंध मला त्या दिवशी कळलं. राधामोहन सिंग आले आणि साहेबाचं चक्क वाकून दर्शन घेतले. मी म्हणलो जमलं रे, आपलं जमतंय क्या. आणि गोपीनाथ मुंडे किती हुशार होता तुम्हाला माहिती नाही. गोपीनाथ मुंडे कोणाकोणाबद्दल बोलायचे, काय काय बोलायचे, कसलं कसलं बोलायचे, कोणाकोणाबरोबर काय काय व्यवहार करायचे, लई खेळ होता त्यांचा. ते एक अवघड रसायन होतं ते. ऐकलं का, त्यांनी मला म्हणले. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, की राधामोहन सिंह जी ये पाशा पटेल है, ये शरद जोशी के बहुत करीबी नेता है, महाराष्ट्र में बड़े लोकप्रिय है, अभी अपने साथ है, इनका इंटरेस्ट एग्रीकल्चर प्राइस कमीशन में है, तो इनको चेयरमैन बनाना जरूरी है. त्याने म्हणले साहब आप कहते तो मैं दूसरा कैसे करूँगा. मुंडे साहेब म्हणले माझं 5 वर्षात एवढंच एक काम तुम्हाला, की ह्याला फक्त अध्यक्ष करा, बाकीचं माझं मी बघतो. आता अध्यक्ष करा म्हणजे त्यांना कैसे करते म्हणाल म्हणून. मी भारत सरकारचा ॲडवायझर डॉक्टर SR जोशी, भारत सरकारचे कृषी मूल्य आयोगाचे ॲडवायझर डॉक्टर SR जोशी त्यांच्याकडे गेलो. मी म्हणलो मुझे चेयरमैन होना है तो क्या करना पड़ेगा. त्यांनी म्हणले आर चेंज करना पड़ेगा. मी म्हणलो RR पाटील हमारे महाराष्ट्र में यार, इधर समझ में नहीं आता. म्हणजे त्यांनी शिकवलं मला RR म्हणजे रिक्रूटमेंट रूल्स चेंज करना पड़ेगा, वो फाइल कैबिनेट में जाएंगी, वो सैंक्शन होंगी, फिर मुन्ना भाई आप चेयरमैन होना बोले. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे माझ्यापाशी. तू कसा. आमचे खासदार राजू शेट्टी म्हणले कृषी मूल्य मी म्हणलो कशाला शहाणा करावं. म्हणलं हो कोणाच होता येत
कशाला उगं बोला नाही ना, नाही तर नाही. त्याच्या मायला काय करू, एक क्षण आहे काय आपल्या देशात, लई क्षण आहेत जे मग कोण क्षण काय बोलल त्याची गॅरंटीच नाही. शरद जोशी म्हणायचे आपल्या देशात एवढे विद्वान आहेत की 7व्या मजल्यावर जाऊन दगड टाकलं तर ते 50% दगड नक्की कुठल्या तरी विद्वानाच्या डोसक्यात पडते, एवढे विद्वान आहेत. आपले मी कहावत आहे, घरे घर मुरिदान घुडे गुडता विजा, असं. त्याच्यामुळे विद्वान एवढे झालेले आहेत की मर्यादेच्या पलीकडे लायकी असो का नसो, पण आहे खेळ. आता काय करणार त्याला, आपण काही बोललो नाही साहेब, जाऊ द्या. केंद्रातलं झालं, आता राज्यात सुरू झालं कृषी मूल्यआयोग करायचं. कर्नाटकामध्ये कृषी मूल्यआयोग झाला. डॉक्टर टी प्रकाश, बँगलोर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचा इकॉनॉमिक्सचा हेड ऑफ द डिपार्टमेंट, पहिल्या कृषी मूल्यआयोगाचा अध्यक्ष झाला. 12 लाख रुपये खिशातले खर्च करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये देशातल्या राज्यातल्या पहिल्या कृषी मूल्यआयोगाच्या अध्यक्षाचा सत्कार केला मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. मुंडे साहेबाच्या हातानं, मुंडे साहेबाच्या हातानं, म्हणजे लोकसभेचं मतदान व्हायच्या, म्हणजे लोकसभेचं निकाल लागायच्या 2 दिवस आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांचा सत्कार केला. देशातल्या अजून 2-4 लोकांचा सत्कार केला इकॉनॉमिक्समध्ये काम करणारा. तुम्हाला सांगू, मी माझं मोठेपण सांगत नाही, परंतु कृषी अर्थशास्त्रामध्ये काम करणारे देशात जे काही माणसं आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रात मधल्या तज्ज्ञ माणसाचा पुरस्कार देऊन सत्कार होतो, पण ह्या देशामध्ये कृषी अर्थशास्त्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचा पुरस्कार देऊन सत्कार केला जात नव्हतं. ती परंपरा मी सुरू केली. आतापर्यंत 5-6 लोकांना मी पुरस्कार दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम विकास पुरस्कार, ग्राम विकासाच्या पुरस्काराचं जे गावात पैसा आल्याशिवाय होत नाही, आणि म्हणून ते पुरस्कार सुरू केला. आणि ॲग्रोवनची गाडी असतील, राजस्थानचे असतील, अजून 1-2-3 इकॉनॉमिक्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट असतील. एवढंच नाही तर आत्ता पंतप्रधानाचे जे सल्लागार आहेत त्यांना लोधग्याला आणलो. लोधग्याला ती म्हणली इतनी दूर कैसे आऊं यार. त्याने बोला मुंबई तक आओ 2 घंटे, वहाँ से फ्लाइट करता हूँ किराए की, और गाँव को लेके जाता हूँ, और शाम में तुम घर को. 4 लाख रुपये देऊन विमान केलं. अजून विमानाचं भाडं दिलं नाही. 3 वर्ष झाल्यात. अरे काम व्हायला पाहिजे, द्यायचं का बुडवायचं काय, काम झालं पाहिजे. हे कशासाठी, हे एवढ्यासाठी, कळते का न कळते मला माहित नाही, परंतु काळ्या आईमध्ये कष्ट करणाऱ्या माणसाचं श्रम मोजलं पाहिजे. श्रम मोजायची एक चांगली व्यवस्था असली पाहिजे. ते झाल्यानंतर त्याप्रमाणे भाव देता येईल का नाही, नंतरचा भाव कसं द्यायचं, खिशात द्यायचं, डायरेक्ट द्यायचं, इनडायरेक्ट द्यायचं का. तर अजून एक वाद लय मोठा आहे. शरद जोशीच्या नंतर काही शरद जोशीचे समर्थक असं म्हणतात, आता बाजार व्यवस्था नाही, खुली व्यवस्था आली पाहिजे. मी काल जगातल्या तेल धंदे, काल नाही परवा मी सोयाबीन मधला जगातल्या डॉन माणसाबरोबर मीटिंग केली. डॉन जगातला, त्यानं सांगितलं की जगामध्ये 2400 रुपये सोयाबीनचा भाव आहे. जगामध्ये सोयाबीनचा 2400 रुपये भाव आहे. आपल्याकडे 2600 पासून 2800 आहे. आता आपलं कोण घेईल का परदेशात. अहो लई प्रश्न आहेत हो. खुलं केलं, बद बाहेरचं येऊन पडलं. 3300 तूर बाहेरून येऊन पडती. खुलं केलं, बद बाहेरून तूर येऊन पडली. प्रश्न अनेक आहेत. शरद जोशी काय बोलले, हे शरद जोशीच्या वाक्यावर जर आम्हाला बांधून राहायचं असेल तर शरद जोशी एक म्हणायचे, खुल्या व्यवस्थेशिवाय पर्याय नाही. पर जगात खुली अशी व्यवस्था कुठं नाही, असं बी त्यांनीच म्हणायचे. त्यांनी काय काय म्हणलं, पर मी मुन्नाभाई एक गोष्ट शिकलो. शरद जोशी म्हणायचे, गोरबच्चो व्हा रे, कोण तर गोरबच्चो आहे म्हणलं. नवीनच भानगड काय आली बाबा, ते कुठे बी वाचायचे आणि काही बी भानगड शिकवायची आम्हाला. म्हणलं गोरबच्चो म्हणजे काय. गोरबच्चो म्हणजे रशियाचा राष्ट्राध्यक्ष. कम्युनिझम मधून राष्ट्राध्यक्ष झाला, आणि राष्ट्राध्यक्ष झाल्या कम्युनिझम संपला.
अरे तुमचं उद्देश साध्य करण्यासाठी कुठं बी जावा, कुठं बी राहावा, पण मनातलं सोडू नका. जर इमान असेल तर, जर इमान असेल तर. एवढं शिकलो आणि मग जिथं राहिलो तिथं इमानानं राहिलो आणि विषय सोडलो नाही. आता मला सांगा, हे सगळं बघितल्यानंतर ह्या बाटलीची किंमत काढणारी व्यवस्था पाहिजे का नको? पाहिजे का नाही? हा, म्हणून मी म्हणलो ही व्यवस्था पाहिजे आणि शास्त्रीय पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून राज्यामध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना करून घेतली, संघर्ष केला, घेतली, झाली. मी देशातला एकमेव भाग्यवान माणूस आहे. गोष्ट डोक्यातून निघायला, त्याच्यावर संघर्ष करायला, त्याची अंमलबजावणी व्हायला आणि तेच माणूस त्या खुर्चीवर बसायला. आपल्यासारखं नशीबवान माणूसच नाही. आपलं जमलंय, असलं जमलंय आपलं. आता बघू यश येत आहे का नाही, आता बघू काय होतंय. पर एक गोष्ट सांगू, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी माझ्या नावाविषयी काय हरकत घेतली नाही, कुठल्याही नेत्यांनी. पण मी नेत्यांना काय भेटलेलो का, तर राज्य सरकार कधी मोठे निर्णय करताना बऱ्याच लोकांच्या कानावर घालतंय. कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही, पेपरमध्ये कोण लिहिलेलं नाही तुमच्या. मग तुमचं का बरं स्वीकारलो मी? बाबा हेगळे पेपरवाले आपल्या बरोबर आहेत, बरोबर आहे का? आपली तुटकी मुटकी जी काही भावना येडी वागडी, ह्या भावनेला देशाच्या सगळ्या लोकांपर्यंत न्यायचं काम पत्रकार लोकांनी केलेलं आहे. आणि पहिला सत्कार आणि व्याख्यान पत्रकार ठेवलेले आहेत. तर म्हणजे जुडी तर आपल्यासाठी काय माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे का? राईट लेफ्ट मुंडे साहेबाची होते. मी तर लई बारीक, मी बी त्यांच्यासारखा कार्यकर्ताच होतो त्यांच्या बरोबरीचा. मग माझ्या मित्रांनी असा विचार केला की पाशा पटेलला बोलावं. त्यांच्या मनाचं मोठेपण आहे, त्यांना लई मोठे मोठे माणसं मिळाले असते. माझ्यासारखं इतर काय कामाचं काही देणं नाही, घेणं नाही, काही उपयोगाचं नाही. मी तसंच बघितलं तर कोण आले लोक, बघा लोक कोण आले ऐकायला, एक बी स्प्रेवाला नाही. सगळे मळके सळके गावातले, बरोबर आहे का? मला अभिमान आहे की 1 रुपया मिळायची गॅरंटी नाही, कुणाला रुपया घ्यायची गॅरंटी नाही, तरी एवढे लोक आलेले आहेत. आणलेले नाही, आले आपला. पण मी तुमचा आभारी आहे बाबा. मी जे बोललोय ते बोललोय. मला जे कळलंय ते इमानदारीनं मी करायचा प्रयत्न करणार आहे. यश येईल का नाही मला माहिती नाही. मला परवा एक संकटाचं, आता लई संकट येणार आहेत माझ्यासमोर. मला मुंबईमधल्या मुस्लिम समाजाने सत्काराला बोलवलं कि आप कृषि मूल्य के अध्यक्ष हो गए, इसलिए हम आपका इस्तकबाल करना चाहते हैं. मैं बोलो मैं कभी कभी होता हूँ, चलो आता हूँ. मग सत्कार झाला माझा. मी काय सांगितलं त्यांना, म्हणलं मेरे पे काम क्या है, मेरा काम क्या है. जरा 1-2 मिनिट बसा की, जरा 2 मिनिट बसा की. सुरू झालंच काय खेळ, आपण जर नंतर करूत की हे सगळे खेळ. तर होऊ द्या माझं, तर होऊ द्या. अवघड आहे खेळ, आता काय करणार. एक गोष्ट लक्षात घ्या, काय मी तिथं काय बोललो. मी म्हणलो आप जो अनाज खाते हैं वो अनाज तैयार करने वाला, अनाज तैयार करते करते जीना हराम हुआ, इसलिए खुदकुशी कर रहे हैं. मेरा फ़र्ज़ क्या है? मेरा फ़र्ज़ ये है अनाज बनाने वाला, तुमको खाना खिलाने वाला, खुदकुशी नहीं करना. और दूसरा, वो अनाज बनने के बाद तुमको महीना मिलके तुम खुदकुशी नहीं करना. म्हणजे यानं बी खुदकुशी करणे, त्यानं बी. का तर माझ्या GR मध्ये तसं आहे. मी हे शब्द नवीन शिकला होता, ऐकलं का? की उत्पादन खर्चावर भाव आणि भाव कसा मिळला पाहिजे, बऱ्याच गोष्टी आहेत. दुसरं तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण, मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो,
10 वर्ष अत्यंत केसापेक्षा सुद्धा बारीक सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, जे कळत नाही ते लोकाला विचारून, मला जर नाही कळलं तर मी पहिला फोन अच्युत गंगण्याला करतो, अच्युत असं असं आहे काय करायचं, मग शिवाजी पाटलाला करतो, आपले आपले सल्लागार आहेत ना, आपलं आपलं मंत्रिमंडळ असतंय, मग आम्हाला सुधारणा गेल्यावर आम्ही सीएकडे जातो, मंत्र्याकडे जातो वगैरे 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 वगैरे. आम्हाला एकदा एक नवीन विषय कळाला नाही. काय? एक विषय असा होता की सरकार खायचं तेल आणतंय, हे तेल वेगवेगळ्या देशातून आणतंय, हे तेल वेगवेगळ्या सीझनमध्ये आणतंय, आणि मग ह्या तेलावर सारखं आयात शुल्क लावा म्हणून टेरिफ मूल्य एक प्रकार आहे भारत सरकारचा. हे टेरिफ काय असतंय हे ऐकून समजून घ्यायला एका सीएच्या मागे 8 दिवस होतो, जाणं येणं बसणं बोलणं. इथं नाही मुंबईत ह्या धंद्यातलं वय कशासाठी असते, कसं असते काय. समाजामध्ये प्रदूषण करण्यापेक्षा, समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा ते शब्द शास्त्रीयदृष्ट्या घासून पुसून समजून त्याच्यातलं जे तथ्य वास्तव आहे ते समाजासमोर बोललं पाहिजे. असं आत्तापर्यंत तर 80 पासून आत्तापर्यंत जगलो आहे आणि ह्याच्या पुढे ते जगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मला एक खूप मोठे पत्रकार आमचे मित्र आहेत, एका पेपरचे मालक आहेत, मोठा पेपर आहे महाराष्ट्रातला, त्यांनी फोन केले, आशा पटेल आता देवेंद्र फडणवीसने तुम्हाला अध्यक्ष केलाय. म्हणलं हो सर. सर म्हणलं मी, सर म्हणलं पाहिजे, सर म्हणलं केलंय. तर म्हणले आता आम्ही शांत झोपतो. म्हणलं का? आता आम्ही भाव मिळणार. म्हणलं असं. म्हणलं साहेब तुम्ही कुठं शिकलो? ते म्हणजे शरद जोशीच्या शाळेत. म्हणलं मी कुठल्या शाळेतला? ते म्हणजे शरद जोशीच्या. म्हणलं त्या शाळेत मी मॉनिटर होतो. ते म्हणजे हो. का बरं होतो? तुमच्यापेक्षा मला लई कळतं तर म्हणून होतो. जे तुम्हाला कळतं ते मला कळत नाही वय. एवढी कशी शानपणाला तुमच्यात? काल अजून एक दिल्लीहून फोन आला मला, आता काय आवाज आहे शेतकऱ्याचं. मी म्हणलं अरे येड्या, ही कोशिश आहे रे, ही कोशिश आहे. येशील न येईल मला माहीत नाही. एवढ्या सगळ्या देशाच्या व्यवस्थेमध्ये एक मी माणूस आहे, एवढ्या राज्याच्या एका आयोगाचा, ज्या आयोगाचा अधिकार काय? शिफारस करणे, अंमल नाही, शिफारस करणे. शिफारस करणे एवढंच अधिकार आहे. आणि हे शिफारस केंद्र कृषी मूल्य आयोगाला करणे, केंद्रीय कृषी मूल्य केंद्रीय कॅबिनेटला करते आणि केंद्रीय कॅबिनेट ठरवते. म्हणलं एवढं आहे, म्हणलं एवढं आहे, आणि ते बी अख्ख्या देशामध्ये एक राज्याचं आहे. त्याच्यामुळे अजून लई व्यवस्था मोठी आहे. ही लई नियम तोडायचे, लई नियम करायचे. माझ्या आयुष्यात हे होते का मला माहीत नाही, का अजून 10 पिढ्या घ्यावं लागेल ही मला माहिती नाही. परंतु माझी भावना शुद्ध आहे. याची देही याची डोळा, त्याला 2 पैसे जास्त कसे मिळतील हे बघायचंय. त्यासाठी मला हे प्रयत्न करायचंय. मी हे ठरवणारा एकटा नाही. मी जरी अध्यक्ष असलो तर माझ्या कमिटीचे मेंबर आहे का 4 कुलगुरू आहेत, 4 कृषी विद्यापीठाचे, 4 कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्राचे प्रमुख आहेत. राज्याचे सचिव आमचे मेंबर आहेत, राज्याचे आयुक्त आमचे मेंबर आहेत, राज्याचे आमदार आमचे मेंबर आहेत, राज्यातले काही कृषी तज्ज्ञ आमचे मेंबर आहेत. या सगळ्याच्या संमतीनं शिफारशी दिल्लीत करायच्या आहेत. म्हणजे ह्यांचं समन्वय करायचं, ते सगळं अभ्यास करायचं, ते पाठवायचं, दिल्लीत पाठवायचं, दिल्लीला पाठवायचं, मग तिथून ते पाठवायचं. हे तर हायच आहे. आता अजून घटनेमध्ये असं कुठंच नाही की केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचं, केंद्रीय कृषी मूल्य आयोग राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचं ऐकलं पाहिजे असं कुठंच नाही. आता उद्यापासून परवा सोमवारपासून दुसरी लढाई आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचं सदस्य, राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केंद्राचं सदस्य असलं पाहिजे. उद्यापासून सुरुवात करायची लढाई, उद्यापासून. मग तिथं बैठकीत बसायचंय, मग तिथं बोलायचंय, मग तिथं ठरणार आहे, मग जाहीर होणार आहे. हे लई मोठं काम आहे. एक लक्षात घ्या, बदल
एका दिवसात होत नसतो. एक दिवसात होत नसतो बदल व्हायला लय वेळ लागते. मूल जन्माला सुद्धा 9 महिने लागतात. असं एका दिवसात इकडं तूप खाल्लं की इकडं रूप येतंय असं कधीच होत नाही. तूप खाल्ल्या रूप माणसाचं बदलत नाही, चड्डीचं बदलतंय. ऐकलं का? लय अवघड खेळ आहे ते. त्याच्यामुळे हे स्लो चालावं लागतं. एकदम असं सायकलमध्ये हवा म्हणून आता उद्यापासून काही तोंडाळ लोक माझ्यावर आरोप करणार, हा कसा आता हो कसा आता अरे खुर्चीच नाही ना मला बसायला तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, हे कुठतरी थांबलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना मी विनंती करणार आहे, लक्षात घ्या, कधी कोण काही सांगितलं तरी ऐकू नका. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो, कृपा करून छापू नका कुठं. जेव्हा देशामध्ये अन्न सुरक्षा विधेयकाचं सुरू झालं, मी एक भाग्यवान माणूस आहे म्हणून सांगतो, अन्न सुरक्षा विधेयकासाठी एक कॅबिनेट बैठक होती. मी गेलो पवार साहेबांना भेटायला. त्या बैठकीत काय होणार आहे तर कॅबिनेटमध्ये जायच्या पहिले कॅबिनेट नोट पवार साहेब मला झेरॉक्स करून दिले आणि मध्ये गेले. विश्वास कसा असावा? मी तुम्हाला काही सांगितलं तर लगेच ढोलगं वाजवायचं नसते, विश्वास ठेवावा लागतं कार्यकर्त्याने. पवार साहेब मला नोट दिले, ती नोट मी अजून जपून ठेवली आहे. ती नोट मला दिले आणि पवार साहेब कॅबिनेटमध्ये गेले. त्या दिवशी मी पवार साहेबांना एक प्रश्न विचारला होता. कोण विचारते एवढ्या मोठ्या माणसाला समोर बसून जवळ नम्रपणे, उतानखाटपणे तर काही बी विचारता येते, पण नम्र नावाची एक गोष्ट असते तर विचारलं पाहिजे. मी जाऊन काय सांगितलं, सर नमस्कार. तेवढे काय पाशा? मी म्हणलं सर तुम्ही काँग्रेसबरोबर बी राहता आणि काँग्रेसच्या धोरणाला तर विरोध करता, हे काही बरोबर आहे का? आणि लोक खालीलही बोलते साहेब काही मला बी बरं वाटणं गेले. त्याने काय सांगितले, पाशा अन्न सुरक्षा, हे लिहू नका बरं का कोण, अन्न सुरक्षा विधेयकामध्ये 1,00,000-1,25,00,000 कोटी रुपये वर्षाला अन्नासाठी सबसिडी द्यावी लागणार आहे. हे सोनिया गांधीच्या अंगणातलं बाळ आहे. हे खेळताना सोनियाबाईला आनंद वाटणार आहे. पण सोनियाबाईच्या ऐवजी जर दुसऱ्याचं जर सरकार आलं, त्याच्या विकासाच्या संकल्पना जर वेगळ्या असल्या तर एवढी मोठी अन्नाला सबसिडी देण्यापेक्षा शेतीमालाचे भावच वाढू द्यायचे नाही, अशा पद्धतीचं आताताई निर्णय करणारं कुठलं जर सरकार आलं तर आत्तापेक्षा दुप्पट आत्महत्या होतील. म्हणून अन्न सुरक्षा विधेयक लागूच होऊ नये असं मला वाटतं. आपल्याला माणसं लांबून काय वाटतात, चोर आहे, बदमाश आहे, हरामखोर आहे. त्यावेळेस त्यांना तिथं राहणं गरजेचं होतं, परंतु हे निर्णय शेतकऱ्याच्या विरोधात येणार आहे हे बी त्यांना माहिती होतं. त्यांची आगतिकता कशा पद्धतीनं बाहेर काढायची ते करत होते. लांबून बोलणं वेगळं आणि जवळून बघून बोलणं वेगळं, हे लय अवघड असतंय. आता तुम्हाला आणखीन एक मजा सांगतो मी. काही लोक असा प्रयोग करतात की राज्य शेतमाल भाव समिती काही खर्च काढली आणि केंद्राला धाडली. चुकून जर कोणाला कागद जर पडलं तर तिने काय म्हणतात, मधलं डिफरन्स राज्य सरकारने दिलं पाहिजे. आता मधलं डिफरन्स राज्य सरकार द्यायचं म्हटलं तर मग राज्य सरकार काय करणार, कमी काढा रे, कमी काढा. इथूनच जर कमी पाठवलं तर देशात वाढून मिळणार आहे का? बरं हे राज्याचा विषय आहे का? हे राज्याचा विषय नाही, हे केंद्राला कळावं लागणार आहे. म्हणून आपण इथून सुचवलेलं जर ह्याच्यावर ऑब्जेक्शन यायला सुरुवात केली तर जसं अन्न सुरक्षा विधेयकाचं झालं तसं कृषी मूल्य आयोगाचं सुद्धा होऊ शकतंय. कमी पाठवा, आपल्याला द्यायचं ना मग पाठवूच नका, बरोबर आहे का? परंतु हा विषय केंद्रातून बदलावा लागणार आहे. हा विषय तिथं गेला, हे विषय तिथं गेला. एक प्रसंग झालेला सांगतो तुम्हाला. अच्युत, आपण जेव्हा हे सगळं केलं तर केंद्र सरकारवरून आलेलं पत्र बघितलंय आपण. राज्याला पत्र आलंय कधी, 4 वर्षापूर्वी, की देशामध्ये सगळ्यात जास्त हमीभाव महाराष्ट्र शासनाकडून येत असते. तुम्ही महाराष्ट्राकडून असे आकडे पाठवू नका. देशामध्ये देशामध्ये फक्त आकडे महाराष्ट्रातूनच जास्त जातात. का जातात? आपलं संघर्ष, ऐकलं का? दर बारला आपण त्या बैठकीमध्ये उरावर बसून सगळ्या अधिकाऱ्यावर भांडण करून आकडे जास्त पाठवतो. का तर केंद्राला त्याची कल्पना यावी, आणि केंद्राला कल्पना जर तिची आली तर आयात निर्यातीवर काहीतरी
परिणाम होऊ शकते. असे वेगवेगळे कंगोरे आहेत. हा विषय लहान नाही, शेती विषय एवढा मोठा आहे की 100 पिढ्या जरी घातल्या तरी सुद्धा का त्याशी संबंधित किती वर्ग आहेत, किती घटक आहेत. देश आहे ना, सगळ्यालाच चालवावं लागतंय, कुणी मरू नये असं करावं लागतंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्याला कसं वाचवायचं. का तर जगामध्ये प्रगत देश काय करतात, तर देशाच्या उत्पन्नातून सबसिडीच्या माध्यमातून सरकार म्हणजे शेतकऱ्यांना पैसे देतात वेगवेगळ्या पद्धतीनं. हे लई असे सगळे गोंधळ आहेत. तुम्हाला मी एक सांगतो, आजपासून 1 तारखेपासून ज्या गोष्टी करायला पाहिजे, कुठं कुठं जायला पाहिजे, मी एवढं बोललोय, हातात कागद न घेता बोललोय. म्हणजे मला हे माहिती आहे का नाही, एवढं तरी करा शिक्कामोर्तब की कागद फिगत वाचून बोललो नाही मी. ऐकलं का, मी काही आत्ताचं भाषण केलं नाही, हे सगळं मी बघितलेलं भाषण केलंय. म्हणजे सगळ्या गोष्टीला, या सगळ्या सिस्टीमला माझं स्पर्श झालंय असं माझं मत आहे. स्पर्श झालंय, अभ्यास झाला नाही, स्पर्श झालंय. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करणे, माझ्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल विश्वास व्यक्त केला. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आता लोक भावच मागलेले आहेत. आता कर्जमाफी कोण मागणार, सगळ्याच्या लक्षात आलं, थूक चाटण्यानं बघत नाही. आता भाव पाहिजे, देश सगळा भाव मागत असताना एका राज्याचे प्रमुख मला या कामावर करणं ही गोष्ट माझ्या दृष्टीनं लहान नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही म्हणा कोणी बी, पण ही गोष्ट लहान नाही. मी जरी देश राज्याचा असलो तरी देशाच्या कृषी मूल्य आयोगामध्ये सुद्धा मी छाप पाडू शकतो. पुन्हा तुमच्या माहितीसाठी एवढी एक लाईन सांगतो मी. मला खरं तर केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष होता येत नाही, मला मान्य आहे. परंतु केंद्रामध्ये कृषी मूल्य आयोगाचं सदस्य होता येत आहे. ते सदस्य होण्यासाठी विद्यापीठाची शिफारस लागती. विद्यापीठाची शिफारस म्हणजे सरकारची शिफारस लागती. गेल्या वर्षी माझी शिफारस झाली. देशात 14 शहर झाले, 1400 मधून 96 झाली. 7 लोकांचे नाव निश्चित झाले. 7 लोकांचं इंटरव्ह्यू झालं राष्ट्रपती भवनमध्ये. कॅबिनेट सेक्रेटरी भारत सरकार, त्याच्याबरोबर 5 देशाचे सचिव, 6 माणसांनी इंटरव्ह्यू घेतलं. त्याच्यामध्ये मी नंबर 1 वर झालो. आता माझी फाईल पंतप्रधानाच्या टेबलवर आहे 9 महिन्यापासून सहीला. हे छापू नका कोण, 9 महिन्यापासून आहे. समजा ही जर झाली तर वेगळी बी होईल, पण ह्याच्यात तुम्हाला मजा सांगतो, आमची 7 देशातले 7 तज्ज्ञ म्हणून आम्ही इंटरव्ह्यूला गेलो. मी ते 6 कोण आहेत तपासावं म्हणलो. हे बी माफ करा, कुठं छापू नका, ते 6 माणसं कोण आहेत म्हणून. मग मी येडा झालो राष्ट्रपती भवनमध्ये. काय रुबाब आमचा त्या दिवशी, पुढे पोलिस मागे पोलिस, जसं की आम्ही आता चीन बरोबर युद्ध करायला निघालो असल्या रुबाबात होतो आम्ही. मग मी त्या 6 लोकांना म्हणलो, अरे हमको इधर लाया गया है लेकिन अपने को कहीं पी बिठा रहे रे. ते सगळे म्हणले हमको भी मालूम नाही है. अरे त्या म्हणजे कृषी मूल्य का असतं त्या साईला बी माहित नव्हतं. एवढं दुर्दैव आहे राजानो, हे लय अवघड आहे. घोडकेला वाईट वाटल का तर माझ्या बोलण्यातून कोणाला तर आपल्याला लागल्यानेच वाटतंय, म्हणून घोडक्याला वाईट वाटू नये, घोडके वाईट वाटून देऊ नका. मी त्या 6 जणाला विचारलो. पहिला प्रश्न विचारलो मी गुजरातवाल्याला की तुझं नाव विद्यापीठाने काय शिफारस केलंय. त्यानं म्हणला मैंने अनार बनाया है. किरण त्यानं काय म्हणलं, मैंने अनार बनाया है. वो अनार ऐसा है कि देखते ही रहना गोरे. वो अनार बनाया इसलिए मुझे यूनिवर्सिटी में इधर भेजा है. मैं बोलो तेरे अनार का देश का एग्रीकल्चर इकोनॉमिक्स का कुछ संबंध है. बोले नहीं इधर क्यों है. म्हणलं तो मुझे भेजा गया है. म्हणला दुसऱ्याला विचारलो मी राजस्थान वाल्याला, अरे भाई साहब आप राजस्थान से क्या कमाल करके आए हैं. त्याने मला मैंने 7 कलर की मिर्ची बनाई है इसलिए मुझे भेजा गया है. मैं बोलो तेरे मिर्ची का और मेरे सोयाबीन का कुछ संबंध है क्या रे. ते म्हणले नहीं है. फिर इधर क्यों आया रे तू. आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या माणसाला विचारलं, सरजी का तर त्याने इन केलेलं होतं. ते म्हणले आप कैसे आए हैं. ते म्हणला मैं किसानों पे बहुत अच्छी कविताएं लिखता हूँ, एक दो कविता बोल के बताता हूँ. तेरे पैर पड़ता हूँ, मत पड़ यार.
अरे असा नमुना आहे देशात येड्यानो. आता काय सांगावं, या आपणच लई बरे आपल्याला काही तर काही कळतंय. तर ही व्यवस्था अशी आहे, ही सिस्टीम अशी आहे, इथल्या अधिकाऱ्याचं वर्तन आपल्याला बघितल्यानंतर महारोग्याबरोबर जसं वर्तन करतात तसं हे विषय बोलणाऱ्याला महारोग्यासारखं समजलं जातं. हे काय फुकट खायला कोणाला नको वाटतं हो? तुम्हाला नको वाटतंय? 4 आण्याला किलो तांदूळ, बरोबर आहे का? 10 पैशाला मेथी कोणाला नको वाटलं रे? होय, बरोबर आहे का? अरे पण ह्याला लागतंय का हे सांगावं लागणार आहे. लई गोष्टी आहेत, मला माफ करा. उद्या जे लेख येणार आहे विस्तवाशी खेळ, बरोबर आहे, विस्तवाशी खेळ आहे. एक जण मला म्हणला की एक तर हिरो नाही तर झिरोच म्हणला. म्हणजे काय आहे, काटेरी मुकुट आहे हे. काय होईल, माझ्या अंगावर पडल, काय यश मिळेल मला माहिती नाही, पण हे कुणी स्वीकारलं नसतं. माझ्या मनात जर असतं तर मी ज्या दिवशी सरकार आलं, मी पहिलं सरकारी राज्यात सरकार यायचे पहिलं मुंडे साहेबाला कृषी मूल्य आयोगच मागत होतो. संतोष, बरोबर आहे. आपण 28 तारखेला हेच केलं तिथं. त्याच्यानंतर राज्य आल्यानंतर मी राज्यात सुद्धा हेच मागितलं. मला मंत्री जरी केलं असतं तर मला आनंद वाटलं नसतं. मला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलेला आनंद वाटलाय. का तर शरद जोशीला एकदा टास्क फोर्सचा अध्यक्ष होऊन शरद जोशी दिल्लीत गेले. दिल्लीत गेल्यानंतर शरद जोशी मला बी सांगता येते का शरद जोशी मला कळत नाही बाकीच्याला कळतं असं काही नाही, मला बी कळतं थोडं मला थोडं कळतंय. शरद जोशींना प्रश्न विचारला पत्रकाराने किंवा आपण आता दिल्लीमध्ये टास्क फोर्सचे अध्यक्ष झालाय, आपल्याला शेतकऱ्याच्या खूप अपेक्षा आहेत, आपल्याकडून काय सांगताय? शरद जोशी म्हणले दिल्लीच्या मंत्रालयामध्ये शेतकऱ्याच्या विषयी जे विष भरलेलं आहे ते विषाचं प्रमाण कमी होतंय का हे बघायसाठी मी दिल्लीला कृषी भवनमध्ये चाललोय. अरे कुठं ती उंची आणि त्याचे कार्यकर्ते म्हणून घ्यायचं असेल तर आपणाला बी तेवढी उंची आपण पात्र आहो का त्यांचे कार्यकर्ते व्हायला, हे आपण बघितलं पाहिजे. हे फार अवघड विषय. बळीराजापासून कधी शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. ते टंट्या भिल्ल्या प्रयत्न केला, त्याला चुन्याच्या निवळीमध्ये घातलं, बळीला पाताळात काढलं, अशी आख्यायिका आपण आजपर्यंत ऐकत आलेले आहोत. आणि सगळ्या अशा आख्यायिका असताना परवा मला एक जण म्हणला कसं होईल, निवड कसं होईल, तर हातावर केस फुटत नाही, बाईला मिशी फुटत नाही, शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळत नाही, असं आहे रे बाबा म्हणले. तरी मला कोशिश करायची आहे, हे मी ठरवून व्रत घेतलेलं आहे. काय होईल मला माहित नाही, पण एक गोष्ट सांगतो, प्रयत्न केल्यानंतर काय होतंय. 2011-12 आम्ही गुलाटीला आणलो. गुलाटीला माझ्या लोदग्याच्या कॉलेजमध्ये आम्ही ज्वारीचं अर्थशास्त्र समजून सांगितलं. 980 रुपये ज्वारीचा भाव होता. दिल्लीला गुलाटी गेले, 1500 केले. पहिल्यांदा 53% ज्वारीच्या किमतीमध्ये त्या वर्षी वाढ मिळाली. ते 53% गुलाटी आपल्या लोदग्यात येऊन गेल्यावर त्यांच्याबरोबर नम्रपणे वसमान अंगावर गेली असं बट काढून काय होतं नाही सर सर ऐसा 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 सर असं सर 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 म्हणून. माझं नव्हतं विषय, ते या राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न होता. आणि म्हणून 1500 रुपये ज्वारीला भाव जाहीर करून घेतला. मी म्हणून नम्रपणे उतान खात बटणं काढून गेलं. कोणी ऐकत नसते राजानो. हे माझा विषय नाही, मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा विषय आहे. एवढी व्याप्ती ह्याची मोठी आहे. अजून बरेच विषय आहेत. 2-4 दिवस 8 दिवस कागद न गेलता मी बोलू शकतो. 2-4 दिवस 8 दिवस का तर इमाने इतबारे आयुष्यातली 10 वर्ष केंद्रात राज्यात या विषयावर खर्च केलेली आहे. फक्त एक वाक्य वाचून मी माझं बोलणं थांबवतो. तुम्हाला एक मजा म्हणून 2006 मध्ये एक मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आपल्या, तो वाचतो तुम्हाला मी. हे आत्ताच नाही, ही सगळी आकडेवारी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आकडेवारी फिरती 2007 मध्ये आम्ही चौघांनी काढलेली आकडेवारी आहे. सगळ्या महाराष्ट्रात फिरते आज. आम्ही असं कधी म्हणलं नाही आम्हीच काढले का, तर त्याच्या आधी तर कागदच मिळत नव्हतं. सगळं आमचं 2007 मध्ये काढलेलं पुस्तक त्याचं पुरावा आहे माझं. या पुस्तकामध्ये आम्ही काय लिहिलंय, मग आम्ही लिहिलेलं नाही, आम्ही एक GR जोडलंय सरकारचं, निर्णय जोडलाय सरकारचं. काय निर्णय? राज्यातील पिकांना उत्पादन खर्चावर आधारित जास्त किमतीवर आधारित योग्य भाव मिळत नसल्यामुळे
शब्दरचना माझी नाही, शब्दरचना त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतली माझी नाही, तर कोणतं मला म्हणाल असे शब्द माझे नाही, मी ते इथं छापलंय. काय बघा, राज्यातील पिकांना उत्पादन खर्चावर आधारित जास्त किमतीवर आधारित योग्य भाव मिळत नसल्यामुळे केंद्रीय शेतमाल खर्च व किंमत आयोग नवी दिल्ली यांच्या समितीवर, ऐका आता इथून महत्वाचं, राज्य शासनाचा मंत्री स्तरावरील राज्य शेतमाल समितीतील प्रतिनिधी नेमण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करावी. म्हणजे काय, राज्य शेतमाल भाव समितीवर कॅबिनेट दर्जाचा माणूस नेमावा. कशासाठी? भाव शिफारस केल्याशिवाय केंद्र शासन मांडू शकेल असा ठराव दिनांक 18 जुलै 2006 रोजी माननीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 109व्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार माननीय कृषी मंत्री यांचे अर्धशासकीय पत्र क्रमांक ACP CACP रब्बी /6/333 दिनांक 29 ऑगस्ट 2006 नुसार केंद्र सरकारला कळवण्यात आलेले आहे. याचा अर्थ त्या काळातल्या सरकारला सुद्धा म्हणलं होतं की आपली मागणी दिल्लीत रेटायला बारके माणसं जमना गेलेत, कॅबिनेट दर्जाचा माणूस तिथं नेमला पाहिजे. आणि मग ते दर्जाला बघून आता आपण म्हणतो कशाला ह्यांना पाठवायचं, अरे कशाला म्हणजे सरकारमध्ये दर्जा असते, कुण्या दर्जाचं किती ऐकायचं. म्हणून हा विषय जर गंभीर असेल तर राज्य सरकार तोलामोलाचा माणूस पाठवायचं, म्हणजे कॅबिनेट दर्जाचा माणूस पाठवायचा, तेव्हा तिची कोणतर दखल घेईल. चपराशी म्हणले तर दरवाजीत बी उभं राहू देणार नाही, बरोबर आहे का. आता मला दर्जा नाही, मला जर पाठवलं तर कोण ऐकेल माझं. पर कॅबिनेट रँक आलं म्हणल्यानंतर ते घटनेमध्ये त्याला वेळ द्यावाच लागतो, त्याचं ऐकावंच लागतो. हे सरकार आहे, हे खाजगी व्यवहार नाही, हे सरकार आहे. आणि म्हणून 2006 मध्ये राज्याच्या त्यावेळेच्या सरकारने सांगितलं की मंत्री दर्जाचा माणूस केंद्राकडे पाठवलं पाहिजे. 2006चा निर्णय पूर्ण व्हायला 2017 लागले, बरोबर आहे का. 17 मध्ये का होईना त्या दर्जाचा माणूस इतर राज्य सरकारने नेमलंय. आपण देवेंद्र फडणवीसचं खरंच कौतुक करू टाळ्या वाजवून, खरंच. का? अरे मिळणार का नाही माहित नाही, प्रयत्न सुरू झालेले आहेत योग्य दिशेनं. आणि ते प्रयत्न जे सुरू झालेले आहेत त्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं जर यश मिळालं तर नक्कीच काळ्यामध्ये कष्ट करणाऱ्याला काहीतरी न्याय मिळेल. गोरे साहेब, बरोबर आहे. तर अशा नमुन्याचं आहे. ह्याच्यात बदली नाही, बजेट नाही, स्कीम नाही. का तर गावात गेलं की लोक विचारतात तुमच्याकडे काय काय स्कीम आहे, आमच्याकडे स्कीम नाही. बदली बजेट नाही, आम्हाला फिरायलाच मिळतं का नाही, गॅरंटी नाही. त्याच्यामुळे असलं काम आहे, सतीचं वाण आहे. आणि या सतीच्या वाणातून नक्कीच जीवाजीव असेपर्यंत काळ्या आईमध्ये कष्ट करणाऱ्या माणसाला न्याय देण्यासाठी रक्ताचं पाणी करायची तयारी आहे, नम्र व्हायची तयारी आहे. तुमच्यासाठी एखाद्याचं पाय पडायचं असेल तर पाय बी पडायची तयारी आहे. आणि एखाद्याच्या नरडीचा घोट घ्यावा लागला तर ती बी करायची तयारी आहे. येन केन प्रकारे काळ्या आईमध्ये कष्ट करणाऱ्या माणसाने, म्हणजे लोकाला खो घालणारा माणूस आपल्याला खाऊ घालण्यासाठी आत्महत्या करू नये, ही वेळ येऊ नये. का तर 25 एकर खारी पांढरी असून रोजगार हमी योजनेच्या केंद्रावर कामाला जाताना त्या मनामध्ये काय वेदना झाल्या असतील, त्या वेदना मी आजही विसरू शकत नाही आणि ते मरेपर्यंत मी विसरणार नाही. आणि म्हणून ह्या काळ्यामध्ये कष्ट करणाऱ्या माणसाला मला काम करायचं आहे. या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी उदार अंतकरणाने, उदार मनाने मला मदत करा. मदत करा म्हणजे पैसे द्या असं मी म्हणलो नाही. कवा तर चांगलं बोला, वक्त बोलू नका मायच्यानं, काही बी करा, वक्त बोलू नका. आणि मग समाजामध्ये काम करणारे जी काही पागल लोक असतात त्या पागलपणाचं कुणीतरी अभिनंदन कौतुक केलं पाहिजे. करू वाटलं करा, न करा. तुमच्या कौतुकानं मी हुरळून जाणार नाही आणि तुमच्या शिवेशापानं मी काही घरी बसणार नाही. माझं काम आहे, माझं मी करत राहणार आहे आणि ते मरेपर्यंत करत राहणार आहे. पहिल्यांदा बीडमध्ये का आलो का तर मी तर शेतकरी संघटनेचं काम करत होतो, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. ऐकलं का, मी निवडणूक लढविल तो शरद पवारची. आणि त्या काळात मला मुंडे साहेब म्हणले आमच्याकडे येतोस का, तरी मी आलो नसतो.
पण मी का आलो? मी आलो शरद जोशीला दिल्लीमध्ये कॅबिनेटचा दर्जा दिला आणि मग म्हणले आम्ही तुम्हाला कॅबिनेटचा दर्जा दिलो. शरद जोशी म्हणले मी का देऊ? तर महाजन मुंडे म्हणले पाशाल द्या, माझं ट्रान्सफर झालेलं आहे. ऐकलं का? मी माझी ट्रान्सफर झाली म्हणून मी इकडं आलो. आणि जर कोण म्हणत असेल कुठं शरद जोशी खुश होतं, तर मी ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला दुसऱ्या दिवशी उमरगा हायवेवर मी रस्ता रोको केला. 40 किलोमीटर हैदराबादकड, 40 किलोमीटर मुंबईकड रस्ता रोको झाला. तिथं मला अटक झाली आणि मला बघण्यासाठी शरद जोशी पुण्याहून मुद्दाम आले. जर मी शरद जोशीला सोडून गेलो असतो शेतकरी संघटनेतून भाजपमध्ये, तर भाजपमध्ये गेल्या दुसऱ्या दिवशी मला बघायला शरद जोशी माझ्या घरला आले नसते. हे एक पुरावा आहे, हे सुद्धा बोलायची गरज आहे. लई भानगडे साहेब, हे अवघड आहे. हे सोपं असलं काम करणं सुद्धा सोपं नाही, हे अवघड असतंय. परंतु अवघड करण्यातच काहीतरी असतंय. म्हणून मी आता माझ्या बोलण्याला विराम देणार आहे. मी खरंच म्हणजे वसंतरावचे आणि संतोषरावचे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याचे, सगळ्या पत्रकाराचे मी मनापासून आभार मानणार आहे. का तर व्याख्यान फक्त बीडमध्येच होते पत्रकार संघाच्या वतीनं. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात नंबर 1 आहो याच्याबद्दल वादच नाही, बरोबर आहे. तसंच मी बी कामात नंबर 1 आहो, म्हणून तर तुमचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तर तुम्ही मला बोलवलं असं मला वाटतंय कदाचित, बरोबर आहे का? तुम्ही म्हणून असं कसं ठरवलं वाटतंय, माझं मत आहे बाबा, असं मला वाटलं. तुम्ही मला इथं बोलवलात, माझा सन्मान केलात, माझी इज्जत वाढवलात, माझा आत्मविश्वास वाढवलात आणि एवढे पत्रकार माझ्या सोबत राहणार आहेत. का तर तुमचं कौतुक काय काय करू मी बीडमधल्या पत्रकाराचं, सगळ्या प्रकारचं कौतुक. म्हणजे मी वसंत मुंडे, तुम्हाला माझं वसंत मुंडेचं तुम्हाला माझं कौतुक माहिती आहे का नाही मला माहीत नाही. परंतु एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर सांगतोच आज एक, की मी जेव्हा कॉलेज काढलं पॉलिटेक्निक कॉलेज, त्या माझ्या पॉलिटेक्निक कॉलेजला 20 लाख रुपये 6 महिने उधार दिला वसंत मुंडेनं घबरून. कोण देऊ लागले तिच्या मायाला 20 पैसे कोण देना? तर आमच्या रमेश पोकळेला काबर हसले की एवढं कुठले दिलो की म्हणून, अरे दिलं असेल कुठले तर. पण हे काय हे लपवायची गोष्ट आहे का? म्हणजे उगं प्रेम नाही, उगं नाही. महाराष्ट्रात कुठेही मला जर मुलाखत द्यायची असली आणि कुठल्या बी चॅनलला द्यायची असली, एक गोविंद शेळकेला फोन केला, गोविंद शेळके सगळ्या चॅनलला आणि माझी मुलाखत आणतोय. आता नाही, आता माझं जमलंय. पण नवीन येळा हो, आता काय करा मानूरकर साहेब. काही जरी असलं तर मुंडे साहेबापाशी आपल्या व्यथा सांगायच्या असल्या तर संतोष मानूरकर साहेब चॅनल तर काय आता एकेकाचं किती कौतुक करत बसू. तर हे सगळं तुमचं माझं जे ऋणानुबंध आहे, तर मी किती जरी तिकडं काम केलं असलं तर आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून एक तुम्हाला मी नवीन गोष्ट सांगून जातो. मी महाराष्ट्रात कुठेही फिरताना काय चाललंय बीडकर म्हणतात मला, आई शपथ बीडचंच म्हणतात लोक मला. मग माझं गाव कलमुगळी, निलंगा तालुका, माझं सासरवाडी आणि जन्मगाव उजेड. मी शिकताना लोक म्हणायचे उजेडचे आहो का, आणि आता मला राजकीय दृष्ट्या म्हणते बीडचेच आहेत. बीडच्या लोकांच्या मनामध्ये मी बीडचा आहे हे रुजलेलं आहे. ते तुम्ही सार्थपणे कबूल केलात आणि त्याचं तेवढं तुमचं तुम्ही मोठ्या हे सिद्ध केलात. म्हणजे तुमचा माणूस आहे हे तुम्ही लोकांना पुन्हा एकदा सांगितलं, हो पहिला सत्कार आम्ही केला रे बीडमध्ये, हे तुम्ही केलात. त्याबद्दल तुमच्या मोठेपणाला मी सलाम करतो. आणि शेतकरी संघटनेत सुद्धा माझ्यासोबत इथलेच लोकांनी सगळे काम केले ना, म्हणजे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी लाख मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे, मी एक कार्यकर्ता आहे, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी नम्र कार्यकर्ता आहे. मी ह्या प्रश्नाचा शोध घ्यायला निघालो आहे. शोध घेण्यासाठी एक झूल मिळालेली आहे, एवढंच माझ्या दृष्टीनं ह्याचा अर्थ आहे. ह्याच्या पलीकड मला दुसऱ्या ह्याच्यात काही अर्थ निघत नाही. मी शोधायला निघालो. शोधत जर काही हाताला लागलं तर आपण सगळेच आनंद व्यक्त करू, नाही लागलं तर मी काही एकटा जबाबदार नाही, काही मी पहिला एकटाच होतो आणि एकटाच असं नाही. परंतु एक नक्की सांगून जातो तुम्हाला की हमी भाव किती वाढतील किती कमी होतील, पण बाजारातले भाव वाढवण्यासाठी काय शास्त्र केलं पाहिजे हे मला माहिती आहे. तुम्हाला 2 महिन्याच्या आत म्हणजे असंही समजू नये कसं फसलं कडू म्हणणारी बी काही
त्यांचा भ्रमनिरास करणार आहे मी. ऐकलं का? मला मी हत्यार माहिती आहे का काय करायचं ते, आणि म्हणून मी त्या कामाला लागलोय. आणि जर समजा माझ्यापाशी काय बारूद आहे ते जर बघायचं असेल तर सोमवारी 4 वाजता जर मला कोण भेटलं तर त्या संदर्भाने बारूद काय हे बी मी दाखवतो तुम्हाला. आता एवढा येडा बी नाही बरं का, एवढा येडा बी नाही. म्हणून योग्य दिशेनं माझ्यावर सरकार, मुख्यमंत्री त्याच्यावर आमची ही काय म्हणतो उच्च अधिकार समितीमध्ये आदरणीय पंकजाताई त्याच्या सदस्य 5च लोकांची हाय पॉवर कमिटी आहे महाराष्ट्राची. त्याच्यामध्ये ताई आहेत. त्यांनी यस म्हणल्याशिवाय माझी नियुक्ती होती का येडो? त्यांच्यामुळं व्यवस्थित ना, काही काळजी करू नका. सगळ्यांनी एकमतानं माझ्या नावाला पाठिंबा दिला आहे या अभ्यास करणाऱ्या शिफारस करणाऱ्या कमिटीला. तर या कमिटीला आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढी विनंती करतो. आणि तुमचंही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचं दोघांचंही आभार मानतो. आणि लय लांब मी भाषण केलं, लय लांब. का तर मला कोणतं म्हणलं, किती वेळ बोललो? 1.5 तास बोललो. कोणीतरी म्हणलं विस्तृत. कोण म्हणलं? काय नाव तुमचं? अनिल मगर, ज्येष्ठ पत्रकार. यांनी मला पिन मारली, विस्तृत होऊ द्या. मला वाटलं विस्तृत म्हणजे 2.5-3 तास, पण मधलेच काही चुळबुळ करायला आले म्हणून विस्तृत संपलं इथं. आता ह्याची व्याख्या विस्तृत होती म्हणून विस्तृत म्हणजे 1 तास. तरी मी 1.5 तास बोललो. पण काय बोललो मी उत्पादन खर्चाचं अजून तर सुरूच केलं नाही, हे तर प्रास्ताविक होतं. त्याच्यामुळं आता पुढचा जो हिस्सा आहे तर पुढच्या व्याख्यानामध्ये आपण करूत. आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मग उत्पादन खर्च कसा काढला जातो त्यात मी काय काय करणार आहे त्या पार्ट 2 मध्ये बोलेन. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. इथंच थांबतो. सत्कार केल्याबद्दल, तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. नाही तर सत्कार ठेवला आहे नी आणि 10-12 आले, माझी इज्जत ठेवली तुम्ही सगळ्यांनी. माझी म्हणजे शेतीमालाच्या भावाची इज्जत ठेवली. त्याबद्दल तुमचे सगळ्याचे आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद.